गुरुनाजी तारी आणि धर्माजी पराडकर यांच्या शुभ हस्ते हे सन्मान होत आहेत। यानंतर दया पाटील युवा अध्यक्ष बीजेपी यांचा सन्मान इथे केला जाईल। दया पाटील या धर्माजी पराडकर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। हमीर सीपी प्रसिद्ध बेकरी उद्योजक रॉयल बेकरी देवगडचे मालक हमीर सीपी गुरुनाथ तारी यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। हमीर सीपी प्रसिद्ध उद्योजक रॉयल बेकरी देवगड। यानंतर ही स्पर्धा इंस्टाग्रामवर ज्यांनी चर्चेमध्ये आणली, इंस्टाग्राम रील्स च्या माध्यमातून या स्पर्धेला ज्यांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली असे तपस्वी तारी फेमस कोकणी रील स्टार यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। मी विनंती करेन गुरुनाथ तारी यांना आपल्या शुभ हस्ते तपस्वी तारी यांचा सन्मान करावा। ज्यांनी पहिली रील आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवर बनवली आणि त्या रीलची चर्चा आज अखंड भारतात होते असे तपस्वी तारी कोकणी रील स्टार फेमस कोकणी रील स्टार। एकदा जोरदार टाळ्या तपस्वी तारी यांच्यासाठी। पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। चांगल्या गोष्टींवर तुम्ही अशाच रील्स बनवत राहा ही ईश्वरचरणी प्रार्थना। समाज प्रबोधन करत राहा कारण सोशल मीडिया वास्ट झालेला आहे। तुमचे जे सोशल मीडियाच्या रील्स आहेत त्याचं अनुकरण आजची तरुण पिढी करते, त्याच्यामुळे तपस्वी तारी तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। अनिकेत बांदिवडेकर उद्योजक यांचा सन्मान इथे केला जाईल। सामना 2 मिनिटं थांबवायचे, पंच 2 सत्कार आहेत फक्त। अनिकेत बांदिवडेकर यांचा सन्मान इथे केला जाईल। या गुरुनाथ तारी धर्माजी पराडकर एक एक सन्मान हे करतील। अनिकेत बांदिवडेकर उद्योजक यांचा सन्मान इथे होतोय। यानंतर अण्णा घेवारी उद्योजक यांचा सन्मान इथे केला जाईल। यांच्या शुभ हस्ते आपण मगाशी टॉस केला। अण्णा घेवारी उद्योजक यांचा सन्मान इथे होतोय। यानंतर एक विशेष सन्मान होतोय। ताज मोहम्मद होलसेकर आमचे आश्रयदाते आहेत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून ताज मोहम्मद होलसेकर यांचा सन्मान इथे केला जाईल। या ताज मोहम्मद होलसेकर आपलेही सहर्ष स्वागत, आपलेही मनपूर्वक आभार। अतिथी मान्यवरांचा सन्मान इथे होतोय। ताज मोहम्मद होलसेकर आमचे आश्रयदाते आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित इथे केलं जात आहे। गुरुनाथ तारी यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जाईल। ताज मोहम्मद होलसेकर हा शेवटचा सन्मान आहे। ताज मोहम्मद होलसेकर यांचा सन्मान इथे होतोय आणि आता लगेचच आपण या सन्मानानंतर मैदानाच्या आतमध्ये जाऊया कारण प्रतीक्षा आहे, उत्कंठा आहे सेकंड सेमी फायनलची। बबलू पाटीलने टॉस जिंकलाय। टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय। मिसबा हॉलिडेज कातळी क्षेत्ररक्षण करतायत। श्रीतेज 11 चरवळी पुणे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। जाऊया समालोचन कक्षात, ऐकूया प्रशांत आदवडे यांचा आवाज। धन्यवाद। थँक्यू कुणाल। सेमीफायनलचा दुसरा सामना आणि सामना सुरू होतोय। कोकणच्या माणसांच्या टाळ्यांचा गजर नाही झाला तर मजा येणार। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुरू करतोय दुसरा सेमीफायनलचा सामना। आणखीन एक महत्त्वपूर्ण सूचना असेल, आता व्यासपीठासमोर फक्त कार्यकर्ते असतील, बाकी कुणी आतमध्ये येणार नाहीये। कुणीच आतमध्ये यायचं नाही प्लीज, आपल्याला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे। पहिला चेंडू विजय पावले, स्ट्राइक रेंजला शेरू लोहार, नॉन स्ट्राइक रेंजला सौरभ दळवी। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो। या बला सुरेख पद्धतीने खेळाय ऑन साइडला, इथे मात्र आपण बघू शकता एक धाव शेरू लोहार। राहुल एक वरती तर सौरभ दळवी अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे।
प्रकाश होतातली स्पर्धा मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. विजय पावले महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्यानं गाजवली, मराठी संघासाठी खूप चांगली कामगिरी त्याने केली वेगवान गोलंदाज म्हणून, आणि त्याला एक मोठी संधी मिळाली. त्या संधीत त्यानं सोनं केलंय. त्याची कामगिरी लेदर बॉलमध्ये उजवी होते. आता टेनिस क्रिकेटमध्ये मागले गावचा हा सुपुत्र मैदानावरती. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, हुक केलाय, फलंदाजाला लागले धावांची भूक, त्यानं फटका खेळला, हुक, चेंडू जाईल सीमारेषा पार. शानदार षटकार सौरभ दळवीच्या बॅटमधनं. आखूड टप्प्याचा चेंडू होता, बाउन्सर टाकला होता. काय उत्तर दिले सौरभ दळवीच्या बॅटमधनं. हुकचा अत्यंत सुरेख फटका, चांगलं टायमिंग, चांगलं तंत्र, शरीराचं संतुलन खूप सुंदर होतं. धावफलक क्रमांक 7, सौरभ दळवी 6 वरती, तर राहुल लोहार अर्थात शिरू लोहार या वेळेला नॉस्टेकरियन वरती आहे 1 धावेवरती. विजय पावलेचा पुढचा चेंडू, यावेळेला वेगात केलेला बदल होता, सुंदर चेंडू होता विजय पावलेचा, परंतु त्याच्या डोक्यावरून मैदान क्षेत्रामध्ये येतोय. एकदम या ठिकाणी बघितली जाते. पहिला बाउन्सर टाकला होता. विवी कर्मकर नेहमी म्हणायचं की तो आपटबार यावेळेला जर चांगला फुटला असता, म्हणजे त्याची दिशा चांगली असते, तर निश्चितच तो विजयच्या पत्त्यावरती पडला असता. परंतु सौरभ दळवी जो बारामतीवरून इतका लांब आलाय, तो कशासाठी आलाय ते सांगून दिले. आणि टीट फॉर टॅट एक चांगला गोलंदाज आणि तितक्या ताकदीचा फलंदाज. काय बॅटल आहे मैदानावरती. धावफलक क्रमांक 8, सिद्धेश 11 पुणेमध्ये पुण्यनगरीमधले सर्व खेळाडू खेळत आहेत. ओहो, यावेळेला फुलटा चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक आहे विजय पावले, पहिला धक्का देतोय. राहुल बॅक टू द पॅव्हलियन. धावफलक क्रमांक 8 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. ती खरपूस समाचार घ्यायला पाहिजे होतं. ती रिॲक्शन तीच सांगते. इथे त्यानं चूक केले आणि मिड विकेटला अप्रतिम झेल पकडले केला, सुंदर झेल. अमित तांबे तो पिंपरी गावचा खेळाडू मैदानावरती निश्चित आपण पाहणार आहोत. तर या मैदानाचा जर विचार केला तर चारही बाजून प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. फक्त एकच विनंती असेल तमाम प्रेक्षकांना, इथे व्यासपीठ आहे, त्या व्यासपीठावरती फक्त मान्यवर असतील आणि समोरची जी जागा आहे तिथे आमचे फक्त कार्यकर्ते असतील, बाकी कोणी आतमध्ये येऊ नका प्लीज. आपलं रिक्वेस्ट आहे. क्रिकेटचा खेळ सुंदर सुरू आहे. धावफलक क्रमांक 8 आणि प्रेक्षकांनी मैदान अक्षरशः फुलून गेले. चारही बाजूला प्रेक्षक आहेत, पाय टेबलला जागा नाहीये, मुंगी शिरायला जागा नाही, एवढे प्रेक्षक मैदानावरती. धावफलक क्रमांक 8 विजय पावले आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू देतोय आहे. नवीन बॅटर अमित तांबे, हा देखील बॅटर आपण बघू शकता फॉर्म मध्ये आहे. पिंपरीचा खेळाडू मैदानावरती. लवकरच संदीप कदम मेमोरियल चषक देखील आपण पाहणार आहोत. ती ट्रॉफी देखील मानाची स्पर्धा असते. त्यानंतर आपण प्रहार प्रीमियर लीग देखील पाहणार आहोत. अनेक वेगवेगळ्या स्पर्धा येणार आहेत. धावफलक क्रमांक 8 एका गडाच्या मोबदल्यामध्ये षटकाचा विचार केला तर पहिला षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. समालोचन कक्षाकडे विजय पावले राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला कोलवट टप्प्याचा चेंडू बॅटवरती नीट चालला नाही. फायलिंग मध्ये क्षेत्ररक्षण खराब होतंय. चेंडू सीमारेषा पार जाणार का. बॅटची आतली कडा आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. बघूया काय घडलेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण झालेत. त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाज या ठिकाणी 2 धावा तर पूर्ण करतात का. 2 धावा पूर्ण होत आहेत. विजय पावलेचे हात यावेळेला डोक्यावरती जात आहेत आणि त्याचं कारण आहे सुंदर चेंडू होता, चांगला चेंडू बॅटच्या मधोमध लागला होता, बॅटच्या एज लागला होता आणि त्यानंतर आता पंच या ठिकाणी इशारा करतात. फायलिंगला चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय की नाही मला वाटतं यावेळेला पाहायचंय पंचांना आणि त्याकरता टीव्ही अंपायर थोडेसे बिझी होऊन जातील. 10 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. सौरभ दळवीने एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं तो घेतोय. व्यक्तिगत 7 या धावसंख्येवरती अमित तांबेनं 2 धावा केलेत आणि आता फक्त या ठिकाणी पाहिलं जाईल. पाहूया, अजून डिसिजन पेंडिंग आहे त्यामुळे आकडे बदलतील, त्यामुळे थोडासा प्रतीक्षा करावी लागेल. आणि अगदी थोड्याच वेळात कातळीचे प्रेक्षक त्यांनी आज मला वाटतं जे होर्डिंग आणले ते देखील बघायला मिळते. एका ओव्हर नंतर आपण त्यांच्या दिशेने जाणार आहोत. अनेक बॅनर ते घेऊन आलेले आहेत. धावफलक क्रमांक 8 एका गडाच्या मोबदल्यामध्ये आणि पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. चौकार आहे, चौकार. या चेंडूवरती 4 धावा. डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर
अमित तांबे खेळतोय 4 वरती आणि ऍक्शन रिप्ले मध्ये बघा टेनिस क्रिकेट .in माध्यमातून अत्यंत सुंदर नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजय पावले आपल्या बॉलिंग वरती सज्ज असेल. फ्लाइंग स्लिप त्यानंतर 1 पॉइंट कव्हर डीप इस्ट कव्हर आणि मिड ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक 1 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती ऑन साइडला मिड ऑन त्यानंतर मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि 1 फाईन लेग. प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली. ही या स्पर्धेची ओळख आहे आणि या कोकणातल्या 2 मानाच्या स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आणि त्याचबरोबर आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी या दोन्ही स्पर्धांना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. यावेळेला पाहता चेंडू सुंदर फटका गॅप मध्ये खेळला. इथं क्षेत्ररक्षक आहे तो थांबू शकत नाहीये. या स्पर्धेतल्या या षटकाचा शेवट आपण बघितलं तर दमदार या चेंडूवरती धावा येतील 4 खणखणीत चौकार. चेंडू होता यावेळेला खूप सुंदर पद्धतीने मणगटाचा वापर केलाय. ऑन साइडला चेंडू खेळलाय. कलात्मक क्रिकेट मैदानावरती अमित तांबेकडून हा खेळाडू फॉर्म मध्ये आहे. अमित तांबे अष्टपैलू खेळाडू धावफलक धावा 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सितेज 11 पुणे या संघामध्ये जर आपण बघितलं तर सितेज 11 पुणेचा संघ मातबर संघ आहे. अंकुर अनुराग मोहिते ओंकार पोकळे त्यानंतर आपण बघितलं तर नरसिंग पालमपल्ले राहुल सातव रोहित खरात राहुल लोहार अमित तांबे सौरभ दळवी रोहन खरात मिस्टी गोलंदाज असेल सनी कसबे सुधीर साबळे हे अत्यंत महत्वाचे खेळाडू आमच्या बरोबर या ठिकाणी आणखीन एक खेळाडू निश्चितच डगआउट च्या बरोबर बाहेर म्हणजे आमच्या समालोचन कक्षामध्ये बसले त्याच्यावरती देखील आमची नजर असेल. तर दुसऱ्या बाजूला जो संघ आहे जिथे आपण बघितलं तर योगेश पेंडकर ज्यांनी हे मैदान गाजवलेलं आहे त्याचं अर्धशतक 2020 मध्ये जे आलं होतं संजावती बॅटिंग केली होती. त्यानंतर बबलू पाटील संघनायक आहे. इज्जत कुरेशी अजित मोहिते सारखा खेळाडू नितीन माटुंगे विजय पावलेने आता गोलंदाजी केली. राजेश चोटे या ठिकाणी आमच्या निश्चितच समालोचन कक्षामध्ये बसलेले आहेत. तर मयूर वाघमारेवरती नजर असतील आज आकाश तारेकर त्यानंतर आसिफ अत्यंत महत्वाचे खेळाडू आहेत. योगेश पेंडकरला यावेळेला आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. धावफलक धावा 16 सुरुवात आपण बघितली तर खूप चांगली झाली. छान बॅटिंग केली सौरभ दळवीनं 7 वरती. अमित तांबेच्या बॅटमधनं 2 अत्यंत जबरदस्त खणखणीत चौकार आलेत. तो खेळतोय 8 वरती. स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. मयूर वाघमारे यावेळेला गोलंदाजी मार्कवरती बस सज्ज असेल. गावदेवी गावठांसाठी सुरुवात झाली या खेळाडूची. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाहीये. एक व्यावसायिक खेळाडू प्रोफेशनल खेळाडू मैदानावरती भारतीय टेनिस क्रिकेटमधील मयूर वाघमारेचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फुलटा चेंडू मिडऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न फसलाय. मयूर वाघमारेने केले शिकार. फलंदाज सौरभ दळवी बॅक टू द पॅव्हलियन गॉन. थँक्यू डीजे. बघा काय काय या ठिकाणी प्रेक्षक देखील खूप या ठिकाणी छान पद्धतीने का हा पोस्टर बघा बॅनर बघा थोडा बॅनरच्या दिशेने कॅमेरा जाऊ द्या. मयूर वाघमारे बॅनर पुन्हा एकदा वरती करा. मयूर लिहिलंय मध्ये वाघ लिहिलंय आणि पुढे मारे लिहिलंय. शिकार करणारा गोलंदाज आहे बरोबर ना. शिकार करणारा गोलंदाज आहे. मयूर वाघमारेने शिकार केले. अत्यंत सुंदर. कात्रीकर भरपूर खुश आहेत ज्या पद्धतीनं आपण पाहू शकता. आणि आता या ठिकाणी निश्चितच आपण आणखीन एक अत्यंत सुंदर असा बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. अख्ख्या देवगड आनंदवाडीमध्ये गाजणार फक्त एकच नाव मिसबा हॉलिडे कातळी. तुमच्यासाठी कातीकर तुमच्यासाठी कातीकर पावस मध्ये मी पावसचे जे प्रेक्षक आहेत उस्मानसाठी सपोर्ट करतात परंतु तुम्ही एका खेळाडू नाही पूर्ण क्रिकेट करता चांगले सपोर्ट करणारे प्रेक्षक आहात. आज या ठिकाणी मी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जे बघितलं ते कातळीच्या माध्यमातून बघतोय. ते यावर्षी नाही यापूर्वी देखील पाहिलेलं आहे. तुम्ही घातलेलं यावेळेला ड्रेस किट असेल तुम्ही केलेला या ठिकाणी सपोर्ट असेल तो वाखाणण्याजोगा असतो. म्हणून तुमच्यासाठी पैशानं श्रीमंत असणारी माणसं पदोपदी भेटतात. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पदोपदी भेटतात परंतु मनानं श्रीमंत असणारी माणसं फक्त कातळीमध्ये भेटतात. कातळीमध्ये भेटतात. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू चांगला फटका क्षेत्ररक्षक पकडला झेल. बॅटरचा संपला खेळ. मयूर वाघमारेने दुसरा धक्का दिलाय. मयूरने केले दुसरी शिकार.
पाडी वेगवेगळे रंग आपण पाहतोय इथे हे होर्डिंग हे बॅनर आणि आता ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in माध्यमातून निश्चितच मयूर वाघमारे दुसरी शिकार केलेली आहे. ऑफ्टमच्या बिलकुल आपण ऑफ्टमच्या बाहेर असलेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूवरती एवढं चांगलं टायमिंग नव्हतं आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर झेल पकडला गेला. प्रतिमा रोहित खरात देखील एक चांगला खेळाडू आहे. तर तुषार रणदेवे यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर प्रकारचा झेल पकडतोय. अत्यंत महत्वाचा सामना 16च्या ताब्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता ऑन हॅट्रिक निश्चितच मयूर वाघमारे आहे. आपण काल निश्चितच अत्यंत सुंदर कामगिरी करत असताना कराडचा एक कसा खेळाडू होता निश्चितच चांगली कामगिरी केली 5 गडी बाद केले 2दा तो ऑन हॅट्रिक आला होता. आज तशाच प्रकारे आपण बघू शकता म्हणजे बरकतला संधी मिळाली होती आणि 3 विकेट करता आपण पाहू शकता कीर्ती सेल्सच्या माध्यमातून स्मार्ट वॉच दिले जाईल. यापूर्वी कृष्णा गवळीनं 3 सलग चौकार टोटावले आणि तो मानकरी ठरला होता. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ऑन हॅट्रिक या गोलंदाज असेल मयूर वाघमारे. बरकतनं काल 5 पूर्ण केलं होतं आणि 2 वेळा तो हॅट्रिक वरती आला होता. त्याला हॅट्रिक नाही मिळाली परंतु आता सुवर्ण संधी असेल मयूर वाघमारेसाठी. त्याने 2 गडी बाद केलेत. रोहित खरात मैदानावरती आलाय. अमित तापेला साथ देण्याकरता रोहित देखील चांगली बॅटिंग करू शकतो. या मोसमामध्ये फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे आणि आता एका बाजूला मयूर वाघमारे अक्षरशः आग ओकतोय. सुंदर गोलंदाजी तिकट मारा डावखुरा फलंदाज शैलीदार फलंदाज यावेळेला रोहित खरात स्ट्रायकर एंडला एक फ्लॅग स्लिप एक गली त्यानंतर पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि 1 मिनिट मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. रक्षात्मक पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव सुरक्षित पद्धतीने चेंडू खेळून काढला. एकेरी धाब्याने धावसंख्या पोहोचली 17 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्थात अप्रतिम मारा. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील एक वेळा मी निश्चितच या खेळाडूला या गोलंदाजाला बघितलं होतं मयूर वाघमारेला अगदी अनप्लेबल आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजी त्या विकेटवरती रत्नागिरी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती त्यानं कामगिरी केली होती. आता योगेश आणि दुसऱ्या बाजूला मयूर ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कानमंत्र योगेश पेंडकरने दिलाय. 17 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 षटकांचा खेळ आतापर्यंत या षटकात 3 चेंडूचा खेळ आपण पाहिलाय. 2 गडी बाद केलेत मयूर वाघमारेने. आता ही जोडी रोहित खरात आणि अमित एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न करतील. राईट ओव्हर द विकेट मयूर वाघमारे रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. सिद्धेश 11चा विचार केला तर धमाकेदार स्टार्ट झाला होता. अप्रतिम बॅटिंग झाली होती परंतु दुसऱ्या षटकात आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय आणि या 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेत मयूर वाघमारेनं. 1 धाव दिले 1 निर्धाव चेंडू टाकलाय. अत्यंत सुंदर गोलंदाजी. नियंत्रण खूप चांगलं आहे. वेग त्याच्याकडे फारसा नाहीये परंतु यावेळेला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. स्ट्रायकरला अमित तांबे हुकमाचं एक काय मोठी इनिंग खेळण्याकरता प्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानावरती अमित तांबे. यावेळेला मोठा फटका निश्चितच आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर 6 धावा करता आकाशाला गवती घालणारा षटकार. काय फटका सजवला. फटका होता अमित तांबेच्या बॅट मधनं. लेन चेंडू लवकर ओळखला छान या पद्धतीने आपण पाहू शकता आणि ऑन साइडला अप्रतिम फटका सजवला लॉंग ऑनच्या दिशेनं. जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं ना त्या उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. अमित तांबेला हे चांगलं माहिती आहे. अप्रतिम बॅटिंग तो करतोय. दबाव या ठिकाणी वाढलाय फलंदाजांवरती परंतु अशा वेळेला या दबावाला झुगारून सुंदर कामगिरी नेत्रदीपक बॅटिंग करत असताना अमित तांबे तू पोहोचलाय 14 वरती. धावफलक धावा 23 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. 6 षटकांचा सामना सेमीफायनलचा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. मिसबा हॉलिडेज कातवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर सिद्धेश 11 पुणे. जास्त शफल झाला होता यावेळेला निश्चितच टेलिग्राम मिळालं होतं फॉलो केलं गेलं. एक चांगला चेंडू शेवट आपण बघू शकता निर्धाव चेंडू होतोय. या षटकात धावाला 7 आणि 2 मोरे मयूर वाघमारेने टिपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 23 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतो आहे क्रिकेटचा महासंग्राम आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन ट्रॉफी 2024 दुसरा सेमीफायनलचा सामना. देवगडच्या आंब्याची लज्जत भारी त्याची चव आहे लय भारी. तत्पूर्वी आपण निश्चितच यावेळेला डावखुऱ्या फलंदाजाचे काही फटके पाहतोय अत्यंत सुरेख पद्धतीनं. रोहित नार्वेकर रोहित खरात बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है जिनके बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक आए थे. शानदार बल्लेबाजी इन्होंने की थी और उनके पास वो काबिलियत है. एक बार फिर
टाइमिंग बढ़िया कर रहे हैं, बल्ले के बीचों बीच खेलते हुए और एक बड़ी पारी इन्होंने बिल्कुल खेली थी। 15 चेंडूमध्ये 42 धाबांची अत्यंत धमाकेदार इनिंग आणि आधी तशा प्रकारच्या इनिंगची आवश्यकता आहे। रोहित करात आता एक वरती घेतोय, अमित तांबेने 14 धाबा कुठलेत, 5 चेंडूने तो सामोरा गेलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात। आता विजय पावलेला पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडून पाचारण करण्यात आलेलं आहे। पहिल्या षटकात त्याने 16 धाबा दिला, एक गडी बाद केला होता। तर यावेळेला ही जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत 6 षटकांचा जो खेळ आहे त्यापैकी 2 षटकामध्ये सरासरी सीतेज 11 संघाची खूप चांगली आहे। वाघबारेने चांगली गोलंदाजी केली, छान मारा केला, 2 विकेट देखील घेतल्यात, थोडासा बॅकफुटवर नेण्याचा प्रयत्न सीतेज 11 पुणे संघाला। उंच करा गोलंदाज विजय पावले गोलंदाजी मार्कवरती बसत असेल, राऊंड विकेट मारा करेल रोहित खरातसाठी। ऑफ टर्मच्या बाद त्याच्या डॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न, 15 चेंडूत 42 धावांची जी खेळी साकारली होती त्यावेळेला शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं रोहित खरातचं। परंतु या मॅचचा जर विचार केला तर दबाव आहे आणि दबावाला झुगारून तो चांगली कामगिरी करेल का ते देखील पाहणं फार गरजेचं असेल। 23 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिला चेंडू विजय पावलेनं डॉट टाकलाय, निर्धाव टाकलेला आहे। प्रेक्षकांची गर्दी पहा, अगदी पाय ठेवायला जागा नाहीये, मुंगी शिरायला जागा नाही, एवढे प्रेक्षक या ठिकाणी आहेत। अलोट गर्दी या ठिकाणी निश्चितच झालेली आहे। यावेळेला चांगला फटका ऑन साईडला, इथे क्षेत्ररक्षक लॉंगॉन क्षेत्रामध्ये निश्चितच आहे, 1 धाव मिळेल। एकेरी धाब्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या पद्धती 24 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे। सेमीफायनलचा दुसरा सामना आपण बघतोय, प्रेक्षकांसाठी परभणी निश्चितच आहे आणि आजची ही रात्र मंतलेली रात्र असणार आहे देवगडकरांसाठी, कणकवलीसाठी, पुणे आपण बघितलं तर पूर्ण आपल्या कोकणासाठी ही मानाची स्पर्धा आहे। 22 वर्ष अर्थात दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करत असलेली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे। आनंदबाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 22वा पर्व। क्षेत्ररक्षक यावेळेला पाहू शकता, एक स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर आता क्षेत्ररक्षकामध्ये बदल केला जातोय। स्ट्रायकरना अमित तांबे खूप चांगली बॅटिंग, छान बॅटिंग त्यानं आतापर्यंत केली, 5 चेंडूमध्ये 14 धाबा, 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि त्याचं शॉट सिलेक्शन खूप चांगलं आहे। चेंडू लवकर रीड करतो, पोझिशन खूप चांगली घेतो आणि मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर खेळाडू। दुसऱ्या बाजूला विजय पावले सारखा खेळाडू आहे, दिग्गज गोलंदाज, यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आणि आता कॅप्टन बरोबर चर्चा होते, कॅप्टन बरोबर चर्चा होते योगेश पेंडकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता विजय पावले। विजय पावले यावेळेला चर्चा करतात, प्लॅन बनवतात अमित तांबे विरुद्ध पुण्यनगरीमधील दिग्गज खेळाडू मैदानावरती, गोलंदाजी मार्कवरती अर्थात विजय पावले। राईट आर्म ओव्हर द विकेट, नो पुट टच ऑन साईडला खेळलाय, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे, मिड विकेट मध्ये 1 धाव तर निश्चित मिळेल। एकेरी धाबेने धावसंख्या पोहोचली ती आता तिसऱ्या षटकात, पावशतक पूर्ण झालंय। ओ मैदानामध्ये आता तिसऱ्या पंचांकडे इशारा करण्यात आलेला आहे। मैदानामध्ये क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर जेव्हा धाव घ्यायची असते तेव्हा येस नो वेटचा योग्य वापर होणं फार गरजेचं आहे। जर तसं नाही घडलं तर निश्चितच यावेळेला आपण बघितलं तर रनआउटची संधी असते विरुद्ध संघाला, अपोजिट संघाला। 25 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीव्ही अंपायर बिझी होत असताना काय अप्रतिम अशा प्रकारचं नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे। शानदार असा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय, प्रेक्षकांनी केलेली गर्दी आणि त्याचबरोबर यावेळेला जे लाईव्हला प्रेक्षक आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून ते देखील या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत आणि बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व यावेळेला बघूया, नॉट आउट सुरक्षित आहे। ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला या ठिकाणी ती गोष्ट दिसलेली आहे। पावशतक पूर्ण झालंय, तर यावेळेला धावा किती मिळतात ते देखील पाहूया। या चेंडूवरती 1 धाव, रोहित खरात 2 वरती घेतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर अमित तांबे 15, हे दोन्ही बॅटर अत्यंत महत्त्वाचे। प्रत्येक चेंडू नंतर आपण बघू शकता योगेश पेंडकर 2 धाबा आलेत, 2 धाबा आलेत, तर धापलकर धाबा आता पुन्हा एकदा या आकडे बदलतील, 26 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। स्ट्रायकरला अमित तांबे 16 धावसंख्येवरती खेळतोय, अत्यंत महत्वाचं हे षटक आहे विजय पावलेचं। पहिल्या षटकात 16 धाबा, परंतु या षटकात बघा 3 चेंडूमध्ये 3 धाबा दिल्यात। या षटकामध्ये कुठल्या प्रकारचा मोठा फटका आले नाहीये अमित तांबे। आणखी एक चांगला चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा बॅटची आतलीकडे घेतोय, फायनलिंग मध्ये क्षेत्ररक्षक काय सुंदर क्षेत्ररक्षण झालंय, धाव घेण्याचा प्रश्न असणार नाहीये। ही पहिली इनिंग आहे, यापूर्वी आपण बघितलं तर धमाकेदार खेळ केतन मात्रेच्या माध्यमातून अफलातून बॅटिंग झाले। या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत पूर्णपणे शांत ठेवले, अगदी म्हणजे 2 प्रकार असतात, समुद्राच्या ज्या लाटा उसळणाऱ्या लाटा असतात त्या अशांत असतात, परंतु एखादी नदी असते आणि ती शांत असते।
तशाच पद्धतीनं गोलंदाजानं यावेळेला फलंदाजाला अगदी शांत ठेवलेलं आहे. खूप चांगली लयबद्ध गोलंदाजी विजय पावलेकडनं आतापर्यंत झाले. राईट अप ओव्हर द विकेट. लाखो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला झेल. बॅटरचा संपलाय खेळ आणि विजय पावलेनं आणखीन एक बळी या ठिकाणी मिळवलाय. अमित सारसर दूर केलाय. अमित बाग. पहा एजाज के मिजाज प्रेक्षक देखील मला वाटतं अर्धी कॉमेंट्री तिकडूनच सांगतायत. रायमिंग खूप सुंदर आहे. कातेकर पूर्णपणे गाव या ठिकाणी या आलेलं या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि बघा कशा पद्धतीनं विकेट टप्पा पडल्यानंतर बघितलं तर चेंडू थोडासा उसळी घेतोय विजय पावले. येस, विजय पावलेने सांगितलंय आणि पाठीमागून बबलू देखील खुश झालाय कारण याला विकेट आले. आणि अमित तांबे अगदी धोकादायक फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन मध्ये गेलेला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 26-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता विजय पावले आपल्या स्क्रीनवरती महाराष्ट्र प्रीमियर लीग त्याने गाजवली आणि दिग्गज खेळाडू ज्यांनी निश्चितच भारतीय संघासाठी नेतृत्व केले अशा खेळाडूंना बाद करण्यामध्ये त्याला यश. केदार जाधव सारखा खेळाडू त्याचा बळी मिळाला होता. त्यानंतर आपण बघितलं तर आणखीन एक असा खेळाडू आहे ज्याने निश्चित भारतीय संघामध्ये चांगली कामगिरी केली. त्यालाही आउट करण्यामध्ये त्याला यश मिळालं होतं. 26-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्लीप गली त्यानंतर पॉइंट डीप स्टक कव्हर. प्रत्येक चेंडू नंतर योगेश पेंडकर आणि विजय पावले चर्चा करतायत. चर्चा होते आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीची. प्रेक्षक प्रचंड आहेत. यावेळेला असे वाटतं की एक मोठी यात्रा आज आनंदवाडीमध्ये आहे आणि ती कोणाला चुकवायची नाहीये. ही क्रिकेटची यात्रा आहे. राईट अप ओव्हर द विकेट विजय पावले. ओ पायावरचा चेंडू होता. फटका पुन्हा एकदा फसलाय. यष्टीरक्षकांना सुंदर झेल टिपलाय आणि या ठिकाणी आणखीन एक मोठा मासा गळायला लागलाय. विजय पावले पावलाय. विजय पावले अप्रतिम गोलंदाजी. यावेळेला जल्लोष सुरू झाला. कातीकर जल्लोष करतायत. 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. असतानाचे दृश्य आपण पाहतोय. 3 षटक 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजय पावले. 2 षटक 19 धावा आणि 3 गडी बाद केलेत. हा विकेट पहा. एक आक्रमक बॅटर नरसिंग मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर खेळाडू परंतु यावेळेला पायावर पडलेला चेंडू होता त्या चेंडूवरती तो पूर्णपणे फसला. इथे एक मोठी संधी होती कारण भारताच्या कुठल्याही फलंदाजाला पायावर चेंडू टाकला तर मोठे फटके येतात परंतु यावेळेला बघा खराब चेंडूवरती विकेट आहे. खरं तर हा चेंडू तितकासा चांगला नव्हता परंतु क्रिकेटमध्ये हे सगळं होत असतं. आणि पाठीमागे बघा अजित मोहिते भरपूर खुश आहे. विकेट आले. नरसिंग स्वतःवरती नाराज असेल. आपला भोपळा तो फोडू शकलेला नाहीये. 3 षटक 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काही प्रेक्षकांना मी विनंती करेन जिथे फ्लड लाईट आहेत म्हणजे टॉवर लावलेले आहेत त्या टॉवर मध्ये तुम्ही बसलेले आहात. फक्त एकच विनंती आहे ते इलेक्ट्रिक खांब आहेत ते इलेक्ट्रिक टॉवर आहेत तिथून थोडे खाली उतरा प्लीज. आणि कॅमेरामॅन आहे त्याला पण सोडलेलं नाहीये. तिथे पण तुम्ही बसलेलात तर कॅमेरामॅनच्या तिथे तुम्ही बसू नका. टॉवर मध्ये जे प्रेक्षक असतील त्यांना विनंती. मला माहिती आहे जागा नाहीये म्हणून तुम्ही टॉवरचा आधार घेतलाय परंतु तिथे सुरक्षित असणं देखील गरजेचं आहे म्हणून आपल्याला विनंती आहे तिथून सगळ्यांनी खाली उतरा. 3 ओव्हर के बाद 26 5 विकेट के नुकसान पर. टॉवरला शॉक लागू शकतो. टॉवर बरोबर बसल्यामुळे इलेक्ट्रिक सगळे हे टॉवर आहेत त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला. देवगडच्या आंब्याची लज्जत भारी त्याची चव आहे लय भारी तळते आहे सर्वांच्या जिभेवरी याची चर्चा रंगते आहे जगभरी. विठुरायाच्या गजर घुमतो आहे हृदयांतरी टाळ मृदुंगाच्या आवाजाने दुमदुमते आहे आनंदवाडी नगरी. कोकणची माणसं साधी भोळी जीवापाळ प्रेम त्यांचं क्रिकेट भरी. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2023 जिंकण्याची 2023-24 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. मैदानावरती सेमीफायनलचा सामना रंगलाय. आपण 22वा पर्व पाहतो आहे. 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मयूर बागमरे अपने पोनिक मार्फत गेंदबाजी करने के लिए 3 ओवर के बाद 26 5 विकेट के नुकसान पर. इस बार अच्छा तो बल्लेबाजी अच्छा स्ट्रोक
गेंद बॉल लाइन के बिल्कुल बाहर जाएगी, 4 रनों के लिए प्रेशर रिलीज करने वाला शानदार चौका। ने 15 गेंद में 42 रन बनाए थे, बहुत ही उम्दा बल्लेबाजी। देखिए यहाँ बहुत बढ़िया अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच कॉन्फिडेंस के साथ गेंद को खींच दिया पॉइंट के ऊपर से। दर्शक दीर्घा में गेंद जाते भी रन संख्या 30 रन 5 विकेट के नुकसान पर अभी भी बहुत 3। और बबलू देखिए क्या बता रहे, बबलू क्या बता रहे देखिए एक बार फिर। पहले योगेश पेंटकर की बात है, योगेश पेंट और बिल्कुल बल्लेबाज क्या कर रहे हैं, क्या इनका प्लान होगा, किस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं वो बताते हुए, और आपको क्या करना है वो भी एक बार फिर बताया गया है। मयूरबाग मारे हवा में गेंद, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी उनके सर के ऊपर से गेंद बॉल के बाद 6 रन। व्हाट अ शॉट, क्रैकिंग स्ट्रोक। ओहो कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर, शानदार स्ट्रोक रोहित खरात के बल्ले से। पहले रचनात्मक बल्लेबाजी, उसके बाद में देखिए ऑफ टाइम के बाहर फुल टॉस गेंद थी, बल्ले का पूरा चेहरा देखा, कवर के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया। वाह क्या बल्लेबाजी, हवाई फायर, दर्शक बन गए फील्डर और ये लगा शानदार सिक्सर। 36 5 विकेट के नुकसान पर 36 पर लॉस ऑफ 4 विकेट। अब एक बार फिर बहुत सारे देखिए विजय पावले बता रहे इज्जत को ऋषि आए हैं। मयूरबाग बरे ने पहले ओवर में बढ़िया बहुत अच्छी गेंदबाजी के लिए की है, कमाल का प्रदर्शन किया है। लेकिन इस मुकाबले की बात करें तो अभी ये दूसरा ओवर जब डाल रहे हैं तो पहली गेंद पर चौका और दूसरी गेंद पर छक्का। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है, ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। बहुत ही जबरदस्त माहौल यहां बना हुआ है। 36 5 विकेट के नुकसान पर रोहित खरात की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है, मैन इन फॉर्म, 12 पर केंद्र है, शॉट सिलेक्शन बहुत अच्छा। विजय पावले अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं, चर्चा तो होगी, आनंदवाड़ी चैंपियन ट्रॉफी की चर्चा हो रही है और यह क्या माहौल बन गया है। दर्शक अगर देखें तो काफी संख्या में हमारे साथ जुड़े हुए हैं। मयूरबाग मारे अपने बॉलिंग पर तैयार, सामना करके बल्लेबाज रोहित खरात, इनका बल्ला बोल रहा है, आके जम चुकी है। 5 गेंदों में 12 रन, शॉट सिलेक्शन बहुत ही बेहतरीन। इस बार हवा में खेल दिया, लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। क्या जबरदस्त बल्लेबाजी, तीर से समान, छू लिया आसमान। गेंद बॉल के बाद 6 रन, मैग्निफिसेंट बैटिंग और एक गेंद बॉल के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। कमाल की गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर रोहित खरात द्वारा, चौका, सिक्सर सिक्सर। देखिए क्या गजब की बल्लेबाजी हुई है, बढ़िया एक बार फिर बल्लेबाजी। पहले देखिए ये शॉट, पहला चौका था, रचनात्मक बल्लेबाजी की, टाइमिंग प्रॉपर, उसके बाद में एक बार फुल टॉस गेंद थी, ये फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खूबसूरती के साथ डीप स्टैक कवर क्षेत्र में खेल दिया। उसके बाद में लॉन्ग ऑन के ऊपर से क्या जबरदस्त स्ट्रोक था, टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में खेल दिया बल्लेबाज रोहित खरात ने। स्कोर 42 5 विकेट के नुकसान पर। दी धनाधन बल्लेबाजी कर रहे हैं और सबसे अच्छी बात है शॉट सिलेक्शन, शॉट सिलेक्शन कमाल का है। मयूरबाग मारे अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, इस बार गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है, ये अच्छी गेंद थी और योगेश पीछे, विकेट के पीछे। दोनों बल्लेबाजों की बात करें तो ओंकार पोकले के पास भी कमाल की क्षमता है, बड़े स्ट्रोक लगाने वाले माहिर खिलाड़ी, बहुत सारे पुण्य नगर के खिलाड़ी बीच मैदान पर आप देख रहे हैं। अभी यहां अगर देखें तो ये जो ओवर है बहुत अच्छा साबित हो रहा है क्षितिज 11 पुणे टीम के लिए कमबैक करने के लिए। यह अच्छी गेंद ऑफ टाइम के बाहर, टिप्पा खाने के बाद थोड़े बाहर की तरफ जाते भी पहले 3 गेंदों पर अगर देखें तो मयूरबाग मारे के ऊपर हमला हुआ, लेकिन उसके बाद में चौथी और 5वीं गेंद पर खामोश रखा गया है। अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक मयूरबाग मगर का। मयूरबाग मारे फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है, अभी तक 11 गेंदों में 23 रन दिए हैं और 2 विकेट चटकाए। 42 5 विकेट के नुकसान पर क्षितिज 11 पुणे। रोहित खरात 18 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया है। फ्लाइंग स्लिप, एक गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात। अच्छी गेंद थी, खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया, इस वक्त लॉन्ग ऑफ क्षेत्र में खिलाड़ी तैनात है।
1 रन लेने का मौका मिलेगा। तो पहले 3 गेंदों पर हमला हुआ और आखिर के 3 गेंदों में बहुत अच्छा फिनिश किया आपने कोटे का। वो दूसरा ओवर था, 2 ओवर 24 2 विकेट के नुकसान, 2 विकेट इन्होंने चटका। बहुत ही अच्छी गेंदबाजी पहले ओवर में, लेकिन दूसरा ओवर सितेश 11 पुणे के लिए बहुत अच्छा। 43 5 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त। रोहित इंपॉर्टेंट पारी के अंदर 19 पर 9 गेंदों का सामना किया। अब सारे खिलाड़ी बबलू, उसके साथ अगर देखें तो इस वक्त विकेट कीपर है मोहित साहब। एक बार फिर बताते हुए कि क्या करना था आपको, बहुत सारी चीजें हुई, लेकिन अच्छा ओवर, बहुत अच्छा ओवर था सितेश 11 पुणे टीम के लिए। अभी भी 12 गेंदों का खेल आना बाकी। चैंपियन ट्रॉफी 2024 का दूसरा सेमीफाइनल आप देख रहे हैं। अगर tenniscricket.in को आपने सब्सक्राइब नहीं किया है तो बिल्कुल कीजिए, क्योंकि अभी बहुत लंबा सफर। सब्सक्राइब फॉर मोर वीडियोस और प्रोफेशनल टूर्नामेंट देखने के लिए बिल्कुल आप सब्सक्राइब कर सकते हैं। बेल आइकॉन पर क्लिक करना ना भूलिए। बीच मैदान पर चर्चा हो रही है। 12 गेंदों का खेल अभी आना बाकी। एक बार फिर देखें, छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। आइए डीजे मास्टर, आपकी बारी आई है। दर्शक देखिए, बैठने के लिए जगह नहीं है, मैं तो समझ सकता हूं कि हिलने के लिए जगह नहीं है। दर्शकों से खचाखच भरा ये मैदान है और इस मैदान पर घमासान चल रहा है। गेंद और बल्ले के बीच जंग छिड़ी हुई है और सेमीफाइनल का दूसरा मुकाबला आप देख रहे हैं। गेंदबाजी में आप देखिए, गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर तैयार हो रहे कम बॉक्स से। अखिलेश सिंह के पास मौका है एक बार फिर इस मुकाबले में पहचान बनाने का। शानदार खिलाड़ी है अखिलेश सिंह, गेंदबाजी करेंगे इस बार। ऑन साइड पर एक बार स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है। स्क्वायर लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका। ओंकार भी बड़े स्ट्रोक खेलते हैं, लेकिन एक एंड पर रोहित ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। 44 5 विकेट के नुकसान पर 5वां ओवर आप देख रहे हैं। 5वें ओवर का खेल, 7 गेंदों में 8 रनों की साझेदारी ओंकार और रोहित खरात के बीच। 15 गेंदों में 42 रनों की धुआंधार पारी खेली थी इसी मंच पर। अखिलेश सिंह अपने बोरिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं। आज काफी सारे दर्शक जो आखिरी मुकाबला बिल्कुल देखने के लिए आएंगे, लेकिन ये जो मुकाबला है वो जो फाइनल का ट्रेलर बिल्कुल आप जरूर देखेंगे, मजा आएगा इस मुकाबले में। स्ट्राइकर रन पर बल्लेबाज ओंकार पोकले। फ्लाइंग स्लिप, एक गली, 1 पॉइंट, डीप स्टक कवर, एक लॉन्ग ऑफ, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी और एक खिलाड़ी फाइन लेग पर बहुत फाइन रखा हुआ है। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, बाउंड्री पर खिलाड़ी है। 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। ज्यादा से ज्यादा मौका रोहित को देने की कोशिश। पिछले ओवर में मयूर के खिलाफ अच्छी रणनीति, अच्छा प्लान, शानदार शॉट सिलेक्शन रोहित तक खराब कर रहा था और लगातार 3 गेंदों में 1 चौका और 2 सिक्सर इनके बल्ले से आए थे। क्या जबरदस्त बल्लेबाजी की बल्लेबाज रोहित खरात ने। अब आखिर की वो 10 गेंदें खेलने की कोशिश कर। 21,000 दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं tenniscricket.in द्वारा। 45 5 विकेट के नुकसान पर इस बार अच्छा स्ट्रोक, क्या बात है, इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। गेंद बाउंड्री के बाद 6 रन, 50 रन पूरे हुए। शुक्रिया डीजे। ये स्ट्रोक देखिए, क्या जबरदस्त स्ट्रोक था। अखिलेश सिंह गेंदबाज, तेज गेंदबाजी और सीधे बल्ले से बल्ले का एक बार पूरा चेहरा दिखाते हुए गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ। मक्खन शॉट था, मक्खन बल्लेबाजी मैदान के अंदर। एफर्टलेस स्ट्रोक था बल्लेबाज रोहित खरात का। क्या कमाल की पारी खेल रहे हैं। देखिए, टेनिस क्रिकेट में इस तरह के शॉट ज्यादा देखने का मौका नहीं मिलता। शरीर का संतुलन अच्छा था, पोजीशन अच्छी थी, बल्ले का पूरा चेहरा दिखाया और उसके बाद में वो आवाज आई टक और गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई है। 51 5 विकेट के नुकसान पर। काफी ऑफ टाइम के बाहर गेंद पर हमारी तरफ बढ़ रहे, वाइड बॉल का इशारा करेंगे और अब जाके डगआउट में तालियां बज रही है। बिल्कुल तालियों की आवाज मैं सुन रहा हूं। 52 5 विकेट के नुकसान पर 5वां ओवर आप देख रहे हैं और कमाल का मुकाबला। सेमीफाइनल का ये दूसरा मैच आप देख रहे हैं।
अखिलेश सिंह 3 गेंदों में 9 रन, एक तरफ रोहित खरात 11 गेंदों में 26 पर शानदार पारी खेल रहे अपनी टीम के लिए। इस बार सीधे बल्ले से भागने की जरूरत नहीं है, फ्लैट फ्लैट क्या मारा, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्यों मारा है, क्यों मारा है, गेंद बॉली रन के बाद 6 रन। के बीचों बीच एक बार फिर गेंद के लाइन में आए और कमाल की बल्लेबाजी, क्लासिकल बल्लेबाजी मैदान के अंदर रोहित खरात द्वारा 32 पर खेल रहे हैं 58 5 विकेट के नुकसान पर। एक बार देखिए, बार बार देखिए, 100 बार देखिए, 1000 बार देखिए, मक्खन बल्लेबाजी। आज एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज रोहित खरात 58 5 विकेट के नुकसान पर। ओवर 5वां प्रगति पर अखिलेश के खिलाफ अगर देखें तो बहुत ही अच्छी बल्लेबाजी, 4 गेंदों में 15 रन। मिसबा के गेंदबाजों के खिलाफ आज शॉर्ट सिलेक्शन रोहित खरात का बहुत अच्छा रहा है। लॉन्ग साइड ला, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडक आहे, इथे धूम धडक आहे, कडक बेधडक बॅटिंग मैदानावरती रोहित खरात टाळ्यांचा गजर होतोय। कीर्ति सेल्स की तरफ से बिल्कुल वो स्मार्ट वॉच आपको मिलेगा। क्या जबरदस्त बल्लेबाजी, स्टैंड एंड डिलीवर, मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की पारी बल्लेबाज रोहित खरात द्वारा। 13 गेंदों में 38, अर्धशतक बनाने की कोशिश जरूर करेंगे, आखिर तक खेलने का प्रयास करेंगे। ये दर्शक जो है बिल्कुल बहुत खुश। तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती करेन, रोहित खरातची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल आणि 3 षटकार तुम्हाला आवडले असेल, सांगण्याची गरज नाही, कोकणातली माणसं आहेत, सांगण्याची गरज नाहीये, टाळ्यांचा गजर होतोय। हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर। 64 रन 5 विकेट के नुकसान पर 5वां ओवर, आखिरी गेंद शेष। इस वक्त अखिलेश के ऊपर हमला हुआ और क्या कमाल की पारी रही है। देखिए एक बार फिर रोहित खरात, ये कवर के ऊपर से अच्छा स्ट्रोक था, शानदार बल्लेबाजी। उसके बाद में एक बार फिर देखिए ऑन साइड पर लॉन्ग क्षेत्र में खूबसूरती के साथ गेंद को उड़ाया था। एक बार फिर सीधे बल्ले से एफर्टलेस स्ट्रोक था बल्लेबाज रोहित का, और उसके बाद में सीधे बल्ले से और एक अच्छा स्ट्रोक डाउन द ग्राउंड। रत्नात्मक, कलात्मक, ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है, देश बस करके वापस आने वाले हैं। रोहित खरात के लिए तालियां बज रही है, मैग्निफिसेंट बैटिंग। बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। रोहित खरात 44 पर पहुंच चुके हैं, क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं, शानदार बल्लेबाजी। फिलहाल ये स्ट्रोक देखिए, ऑन साइड पर पिकअप पुल था, पावरफुल था, वंडरफुल था, सक्सेसफुल था, ये तारामंडल में दर्शक दीर्घा में जाते हुए। और उसके बाद में एक बार रत्नात्मक बल्लेबाजी, कलात्मक, पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाज देखिए हरकत, उनको मिली बरकत। क्या गजब की बल्लेबाजी रही है बल्लेबाज रोहित खरात की। 44 पर खेल रहे हैं, 14 गेंदों का सामना किया। आत्मविश्वास देखिए, आत्मविश्वास बिल्कुल दिख रहा है, चर्चा करने के लिए मजबूर किया है। 14 गेंदों में 44 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 5 ओवर का खेल समाप्त हुआ। अखिलेश बहुत महंगे साबित हुए, 1 ओवर में 27 रन दिए हैं और मोमेंटम क्षितिज 11 की तरफ चला गया है। ये दर्शक देखिए, ये दर्शक देखिए, कहां बैठे हुए हैं, जहां जगह मिल रही वहां दर्शक है। दर्शकों से खचाखच भरा ये मैदान है और मैदान के अंदर घमासान जारी है। वैसे कोशिश दोनों तरह से जारी है, लेकिन आने वाला समय बताएगा कौन किसके ऊपर भारी है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। दीपक डोके इनकी तरफ से बिल्कुल अगर देखें तो 1000 के नाम रोहित ने शानदार बल्लेबाजी की है और 70 5 विकेट के नुकसान पर अखिलेश बहुत महंगे साबित हुए।
साइदारी 12 गेंद में 44। बहुत ही बढ़िया अच्छा क्रिकेट मैदान के अंदर काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं, एंजॉय कर रहे हैं और लाइव टेनिस क्रिकेट .in के माध्यम से भी बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं। मजा आ रहा है, दर्शकों को मजा आ रहा है। बिल्कुल आज जो दर्शक आए हैं, पैसा वसूल बैटिंग हो रही है, पैसा वसूल बैटिंग, टॉप क्लास बैटिंग, वर्ल्ड क्लास बैटिंग मैदान के अंदर और टॉप क्लास गेंदबाजों के खिलाफ हो रही है, सबसे अच्छी बात है। और कुणाल दाते बिल्कुल जो आयोजन करता है इनका आभार प्रकट करेंगे। कल फुल टॉस की बॉल थी, आज टेनिस की आई, खेल का रंग ही बदला है। बहुत एक बार फिर मजा आ रहा है दर्शकों को। 75 विकेट के नुकसान पर स्ट्राइकर इन पर बल्लेबाज की बात करते बल्लेबाज तैयार, उनका टुकड़े जो 1 पर खेल रहे हैं और प्रोजेक्ट स्कोर 84 दिखाई दे रहा है। करंट रन रेट 14 का है। सेमीफाइनल का ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला, शानदार मैच है। अभी 6 गेंदों का खेल आना बाकी। इस वक्त खिलाड़ी की बात करें तो एक फ्लाइंग स्लिप, उसके साथ पॉइंट, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर। अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद, सिंगल आया। सबसे अच्छी बात है रोहित करार स्ट्राइकर इन की तरफ आए हैं। देखिए दर्शक भी जानते हैं 50 के बहुत करीब है, इसलिए वह आवाज आ रही है, तालियों के बिल्कुल आवाज आ रही है। 14 गेंदों में 44 बनाए हैं, यह आवाज बिल्कुल आना एक बार फिर जरूरी है। सपोर्ट मिलेगा, दोनों तरफ सपोर्ट करना बहुत जरूरी। 71 रन 5 विकेट के नुकसान पर दर्शकों की तालियां बज रही है, शिट्टियां बजाते हुए दर्शक। ओवर की बात करें तो ये 6वां ओवर, आखिरी 5 गेंदें बहुत महत्वपूर्ण। ये पहली पारी आप देख रहे हैं सितेश 11 पुणे टीम की। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज रोहित करार इज प्लेइंग ऑन 44, स्कोर 71 प्लस अप 4 विकेट। ऑल्सर पर गेंद, अच्छा स्ट्रोक है, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। 1 रन लिया गया और दूसरे के बारे में सोच रहे हैं, एक बार फिर खतरा हो सकता है। ओ बाल बच गए हैं, तालमेल में थोड़ी सी कमी आई थी, कोई नुकसान नहीं हुआ। आसिफ गेंदबाजी कर रहे हैं, वागुली के शेर मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए आए हैं। देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, ओ करीबी मामला, शिखर आपके सामने था, बहुत ही करीबी मामला। और भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है। बिल्कुल रोहित करार के रिएक्शन, वो अपने पास स्ट्राइक रखना चाहते थे, लेकिन फिलहाल आसिफ ने बहुत बड़ी गलती की है। इस 2 गेंदों की कहानी देखिए तो बहुत अच्छा अनुशासन आसिफ का, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर इन पर ओंकार पोकले, फुल टॉस गेंद हवा में खेल दिया, कवर क्षेत्र में गेंद जा रहे, खिलाड़ी बिल्कुल यहां मौजूद है, क्या उनके सर के ऊपर से जाएगी? नहीं, इस वक्त अब मना किया, रोहित करार ने मना किया। 45 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 73 5 विकेट के नुकसान पर अर्धशतक बनाने के लिए 5 रनों की जरूरत है। शानदार खेल, और कीर्ति सेल की तरफ से अर्धशतक जब आता है तो आपको वो स्मार्ट वॉच मिलेगा। स्मार्ट क्रिकेट खेलेंगे तो स्मार्ट वॉच आपको जरूर मिलने वाला है। अभी स्मार्ट क्रिकेट रोहित करार की तरफ से हुई है। गेंदबाजी करने के लिए आसिफ तैयार, हवा में उड़ा आसमान की तरफ, तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर, और ये लगा शानदार सिक्सर, और ये 50 रन भी पूरे हुए हैं। मैग्निफिसेंट बैटिंग, तालियों की आवाज, रन बनाने के मौके होते 1000, अर्धशतक नहीं आता बार बार, अर्धशतक नहीं आता बार बार, स्ट्राइक रेट 318 का है। मैग्निफिसेंट बैटिंग, तालियां बज रही है, क्या कमाल की गजब की पारी रही है। रोहितची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करा। इस बार स्टेट ड्राइव किया गया था, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ जा रही है, 1 रन लिया गया, दूसरे के लिए पलट गए हैं। Fumble allows the batsman to come back for second and now score moves on 81 plus of 5 wicket. रोहित करार 53 पर खेल रहे, 17 गेंदों का सामना किया। क्या गजब की पारी रही है। जब प्रेशर बन रहा था, दबाव बन रहा था, तब जाकर वो बड़ी पारी आई है और जरूरत थी सितेश 11 टीम के लिए। अब फिलहाल अपनी बॉलिंग मैच पर आसिफ तैयार, 5 गेंदों में 11 रन, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। 28,000 दर्शक ये मुकाबला देख रहे सेमीफाइनल का टेनिस क्रिकेट .in द्वारा। सीधा प्रसारण इस प्रतियोगिता का। नेट एंड क्लीन गौरव सावंत एंड टीम बहुत अच्छा काम कर रहे हैं। 81 5 विकेट के नुकसान पर ऑटम के बाहर गेंद, और अब चैलेंज करेंगे क्योंकि ये आखिरी गेंद है, तो बल्लेबाज ने बिल्कुल चैलेंज किया है। और फील्डर अपनी जगह पर रहेंगे, क्योंकि थोड़ा सा वक्त जो है बताने की कोशिश करेंगे। डिसीजन पेंडिंग है,
डिसीजन बिल्कुल पेंडिंग। अंपायर तीसरे अंपायर के तौर पर एक बार फिर टीवी अंपायर जो बिजी होते हुए, क्या गजब की बल्लेबाजी रही है रोहित खरात की। 17 गेंदों में 53 और आप पहली पारी देख रहे हैं सीतेश 11 पुणे टीम की। शानदार खेल आपके स्क्रीन पर देखिए, ये जहाबाज हरपनमौला खिलाड़ी 15 गेंदों में 42 बनाए थे। उसके बाद में आज इन्होंने फेयर डिलीवरी है तो 6 ओवर की कहानी यहां समाप्त। रोहित खरात ने 18 गेंदों में बनाए 53, उनके चेहरे पर मुस्कुराहट। और ये खिलाड़ी है खासम खास, पूरे हुए 50 अर्धशतक पूरा करने वाले खिलाड़ी है। अत्यंत सुंदर मॅच आणि पाहूया कशा पद्धतीनं या स्पर्धेत दुसरं अर्धशतक झळकावलं गेलेलं आहे। मैग्निफिसेंट बैटिंग, बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी रही है। रिवर्स स्वीप, रचनात्मक बल्लेबाजी, पुल स्ट्रोक, एक बार फिर यहां देखिए कमाल की पारी खेलते हुए बल्लेबाज रोहित खरात ऑन साइड पर पुल किया गया। शानदार अर्धशतक, वो तालियां बज रही है रोहित खरात के लिए। एक 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय। नाण्याची एक बाजू तुम्ही पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहिजे, कारण कातळीकर या ठिकाणी मैदानात उतरतील। पुन्हा एकदा जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर हे व्यासपीठ बघा, व्यासपीठ देखील सजलं गेलेलं आहे आणि भव्य व्यासपीठ चॅम्पियन ट्रॉफीचं। तर 36 चेंडू 82 धावांची आवश्यकता। कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा या सामन्याचा दुसरा डाव रंगेल। परंतु हे सांगण्यासाठी समालोचक कक्षामध्ये आपण हलकासा बदल करतोय। कुणाल दाते यांचा मधुर आवाज या ठिकाणी मायक्रोफोनवरती ऐकणार आहात। आनंद बडीबा चॅम्पियन ट्रॉफी ग्रँड फिनाले सेमीफायनलचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा सामना। आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जे आपण गर्दी केली तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत। आणि आता वेळ झालेली आहे लकी ड्रॉची। लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण यावेळेला ड्रॉ करतो आहे। 10 रुपयामध्ये ज्यांनी तिकीट या ठिकाणी काढलेलं आहे, जरा खिशामध्ये बघा तिकीट कुठे ठेवलेली आहेत ना, जरा बघा। पहिल्यांदा आपण या ठिकाणी ड्रॉ करतो आहे। मॉनिटरचा आवाज आहे थोडासा, डीजे सुरभी। वॉटर जार आणि वॉटर जार अर्थात यावेळेला पहिलं तिकीट काढण्याकरता आपण या ठिकाणी विनंती करणार आहे। चिन्मय आपला छोटा छकुला या ठिकाणी व्यासपीठावरती आहे। लकी ड्रॉची बक्षीस आपण बघतोय वॉटर जार साठी यावेळेला ड्रॉ। चिन्मय कुणाच्या नशिबात काय वाटलंय अजून कोणाला माहिती नाहीये। जरा बघा कशामध्ये तिकीट बाहेर काढा आणि नंबर आहे 11111 आणि लकी नंबर आहे 9111 कुणाचा नंबर आहे पहा 111 अर्थात त्यानंतर लकी नंबर आहे 9 म्हणजे 1119 1119 अरे बापरे, इथे व्यासपीठावरतीच आहे। तर अर्थात त्यांचं आपण नाव जाणून घेऊया। प्रदीप चव्हाण यावेळेला तुम्हाला मिळतो आहे वॉटर जार। एकदा टाळ्यांचा गजर करा प्रदीप चव्हाण यांच्यासाठी। प्रदीप अभिनंदन। आपण मेहनत केली ना, इमानदारीने मेहनत घेतली ना, तर त्याचं फळ देखील मिळतं। बघा हे सर्व ग्रामस्थ रात्रंदिवस मेहनत करतायत आणि आज या ठिकाणी चेहऱ्यावरती हास्य फुललेलं आहे। चिन्मय वॉटर जार या ठिकाणी देत असताना टाळ्यांच्या गजरामध्ये जरा एकदा अभिनंदन होऊन जाऊ द्या। लकी ड्रॉच्या माध्यमातून आणखीन एक ड्रॉ या ठिकाणी करतोय आपण।
फरीद सर या. फरीद सर आपल्याला विनंती आहे. फरीद सर आपल्या शुभ हस्ते ड्रॉ केला जाईल. सहदेव बापार्डेकर यांच्या शुभ हस्ते आपण यावेळेला ड्रॉ करतोय. कुपन काढले ना. आणि आता लकी नंबर आहे. भाग्यवान विजेता पहिला नंबर आहे 1 5 1 5 4 आणि लकी नंबर आहे तुमच्या हातात बघूया काय काय 7 1 5 4 7 1 5 4 7 1547. आणि सगळे मागून इकडून येत आहेत बघा काय होतंय. तुम्हाला काही मिळत नाहीये. पण टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर आपण बघूया. बरोबर 1547. सर तुमचं तुम्ही भाग्यवान विजेता. नाव सांगायचंय. विनायक बांदेकर. किती खुश आहात. तुम्हाला यावेळेला बक्षीस मिळालेलं आहे. खुश आहे मी. क्या बात आहे. खुश आहे. तर आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे वॉटर जार. घरात वातावरण राहील थंडगार. घेऊन जा वॉटर जार. विजेत्यांचं मनापासून अभिनंदन. त्यानंतर अजून काही बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहेत परंतु थोडासा ब्रेक घेणं गरजेचं आहे. फायनलच्या पूर्वी आपण ही काही बक्षिसं देणार आहोत. विजेत्यांचं अभिनंदन. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. आणि सेमीफायनलचा धमाका सुरू झालेला आहे. घ्या. क्रिकेटचा खेळ बघायचा आहे. आनंद घ्यायचा आहे परंतु स्वतःची काळजी घेऊन त्या ठिकाणी सर्वांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी जे बसलेला आहात स्वतःची काळजी घ्या आणि बसा. किंवा तिथून खाली उतरलात तर फार बरं होईल. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2023 जिंकण्याची झाली तयारी. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. सामना रंगणार आहे आणि धावतं वर्णन घेऊन येत आहेत कुणाल जाते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. सुस्वागतम पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये या मॅच मध्ये 82 धावांचं लक्ष्य. जो संघ जिंकेल तो खेळेल. फायनल मॅच मध्ये कोयंडे 11 काळवीच्या विरुद्ध. अंतिम मॅच साठी आपण पाहतोय एक बदल. इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. ओमकार बाहेर आलाय आणि त्याच्या जागेवर सलमान शेख गोलंदाज याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केलेला आहे. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी सरोली पुणे या संघाने. पुन्हा एकदा माहिती देतोय. सलमान शेख हा इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ओमकार पोकळेच्या जागेवर त्याला रिप्लेस करत असताना. कारण इम्पॅक्ट प्लेअरचा रूल आहे या स्पर्धेमध्ये. तो रूल इथे वापरला जाईल. सुरुवात होईल आता मॅचला. 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. टार्गेट सेट झालंय. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एजाज कुरेशी मॅन फ्रॉम इंदापूर पुणे. स्ट्रायकिंग एंडला तुषार रणदिवे मॅन फ्रॉम पुणे. चेंडू आणि 82 धावांचं लक्ष्य. 82 टू विन. 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानामध्ये. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सनी कसबे. या सनी कसबेच्या गोलंदाजीची खासियत राहिली आहे. बॉलला फ्लाइट चांगली देतो. थोडासा मागे त्याच्यानंतर कधी कधी खेचताना दिसतो बॉलला. आणि त्याचमुळे अनेक खेळाडूंना त्यांनी शांत ठेवलंय या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना प्रतीक स्पोर्ट्सने या सर्व टी शर्ट्स बनवलेले आहेत या स्पर्धेसाठी. इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. प्रतीक.स्पोर्ट्स हे इंस्टाग्राम पेजला. मॅच ऑन. सामना सुरू. सेमी फायनल नंबर 2. जिंकेल तो फायनल मध्ये. पहिला बॉल सनी कसबेचा. पहिलाच बॉल खोलवा टप्प्याचा मिड ऑनच्या हातात. आउट होईल. आउट होईल. पहिला धक्का. तुषार रणदिवे
शून्यावर आउट. शेरुल लोहारने टिपलाय झेल. फलंदाज बाद. शेरुल लोहारने हा झेल टिपलाय. हेलिकॉप्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या हातामध्ये शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेमध्ये आता प्रस्थान करत असताना तुषार रणदिवे उर्फ बाजा. एनबी ट्रॉफी मध्ये सलग 2 हंगाम मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार जिंकलेला खेळाडू शून्यावर बाद झालाय. स्वतःवर निराश, संघाला केलं हताश. परंतु लक्ष या मॅच मध्ये आहे 82 धावांचं. त्याचा पाठलाग होईल का? एजाजचे मिजाज आज कसे असतील, एजाज कसा खेळेल याच्यावर हा सामना निर्भर. परंतु मैदानामध्ये आता चाललाय महाडचा फायटर जेट योगेश पेनकर. हा फायटिंग स्पिरिट साठी जाणला जातो. या खेळाडूने देखील 1 वर्ष आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली आहे. मालिकावीर जिंकल्या. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पर्व 22व तुम्ही पाहताय tenniscricket.in चं टेलिकास्ट. सनी कसबे, या सनीने तर कमाल केली आहे. सांगवी पुणे परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय सनी कसबे. आणि आता तरी हावी होतोय गोलंदाजीमध्ये. मी मगाशी देखील उल्लेख केला होता. छोट्या खाणी उंचीचा हा खेळाडू बरोबर टप्पा खेचतो, मागे पुढे टाकतो, फ्लाइट देतो आणि त्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवतो असा सनी कसबे. योगेश पेनकर साठी आतमध्ये आणलाय बॉल. पडल्यानंतर रॉंग वन, कधी लेग स्पिन, कधी गुगली. पडल्यानंतर आतमध्ये बॉल. योगेश पेनकरला आश्चर्याचा धक्का दिलाय. खातं उघडलंय योगेश पेनकरचं. सिंगलने 1 धाव योगेश पेनकरच्या खात्यामध्ये. आता 81 धावांची आवश्यकता. श्री गणेशा इथे होतोय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध मिसबा हॉलिडेज कातळी या 2 टीमच्या दरम्यान हा महासंग्राम. पहिला डाव रंगला. रोहित खरातने यापूर्वी देखील 42 धावांची खेळी केली होती. 5 षटकार मारले होते. आणि आज सेमी फायनल मध्ये रोहित खरात पुन्हा एकदा चमकला. त्या रोहितने धावा केल्या 50. 53 धावांची अफलातून खेळी. आनंदवाडीचे हे सर्व प्रेक्षक कधीच विसरणार नाहीयेत. सिंधुदुर्ग जिल्हा, कणकवली, कुडाळ या परिसरातून मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. कोणी साळ गोवावरून या स्पर्धेला पाहण्यासाठी आलंय, कोणी रायगडातून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलाय. आजूबाजूच्या प्रत्येक गावातून इथे प्रेक्षक आलेले आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्ही केंद्रबिंदू आहात, तुम्ही घटक आहात या स्पर्धेचा. गेले 22 हंगाम सनी कसबे लेफ्ट हँडेड बॅटर. एजाज कुरेशी स्ट्रायकिंग एंडला. डीप मध्ये एजाज साठी क्षेत्ररक्षक मिड विकेट आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. पॉवर प्लेच्या दरम्यान 34 चेंडू 81 धावांची आवश्यकता. सनी कसबे पुढचा बॉल घेऊन. फुलर लेनचा बॉल होता. टाइम नीट करता आलेला नाहीये. मिड ऑन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये त्याच्या हातामध्ये सिंगल इथे मिळते. सनी कसबेने आतापर्यंत 3 बॉल टाकले. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा. स्कोर बोर्डवर 1 फलंदाज बाद. तुषार रणदिवे आउट झालाय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमीच्या विरुद्ध मिसबा हॉलिडेज कातळी. एजाज सोलकर एका बाजूला संघ मालक, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिन लालदास तापकीर हे आहेत. रोहितची बॅटिंग पहा. आज मन मुराद खेळलाय. आनंद दिलाय प्रेक्षकांना. चौफेर सर्व बाजूला. हा स्विच हिट आज शॉट ऑफ द नाईट होता. काय बॅटिंग केली आहे. आता योगेश पेनकर सेकंड इनिंग मध्ये एजाजच्या बरोबरीने फलंदाजी करायची आहे. त्याचं खातं उघडलंय. 2 धावा स्कोर बोर्डवर. शफल झालाय. पुन्हा एकदा बॉलला फ्लाइट देत असताना पायावर अंगावर जाऊन बॉल आदळतोय. हा डॉट बॉल येतोय. सनी कसबे अशी गोलंदाजी करतोय या स्पर्धेमध्ये. त्याने प्रत्येक मोठ्या फलंदाजाला शांत ठेवलंय. हे क्रिकेटचं विद्यापीठ आहे. या क्रिकेटच्या विद्यापीठात तुमच्याकडे कला पाहिजे, गुणवत्ता पाहिजे. ती गुणवत्ता इथे गोलंदाजीमध्ये दाखवत असताना सनी कसबे चांगली गोलंदाजी. 2 धावा 1 विकेट. 4 बॉल संपलेत. सनी कसबे नाव चर्चेत राहील. इकडच्या सर्वच प्रेक्षकांच्या मनात जागा केली सनी कसबेने. समोर पुन्हा एकदा योगेश लेग स्पिन ओव्हर द बॉलर हेड. आणि इथे कॅचचा प्रयत्न. काय प्रयत्न तिथे केलाय. क्षेत्ररक्षक होता नरसिंग पालमपल्ली.
साऊथ आफ्रिकेमधले चिते आणि त्यांना देखील थोडासा आश्चर्याचा धक्का बसला असेल की आमच्यातला कोणी नर्सिंग तिथे गेलाय की काय देवगडमध्ये फिल्डिंग करण्यासाठी. वा काय प्रयत्न होता. चित्यासारखी झेप घेतली, बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु शेवटी निसटला हा बॉल आणि जीवदान मिळते योगेश पेनकरला. जीवदान धोकादायक असतात क्रिकेटमध्ये. आता योगेश पेनकर पाहूया कशी फलंदाजी करतोय. 79 धावांची आवश्यकता, 31 बॉलचा खेळ शिल्लक. पहिलं षटक सनी कसबेच्या नावावर. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय सनी कसबे. शेवटच्या बॉलसाठी एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, शेवटच्या बॉलसाठी मिडविकेट डीप मध्ये आतमध्ये आणलाय स्क्वेअर लेगचा फिल्डर, कारण कव्हर ड्राईव्ह चांगले मारतो एजाज कुरेशी. सनीच्या डोक्यात कोणता बॉल असेल हे पाहायचंय आता, कारण एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवलाय, मिडविकेट डीप मध्ये ठेवलाय. टीमची धावसंख्या 3, 1 फलंदाज बाद. पुढचा बॉल, शेवटचा बॉल या षटकातला पॉवर प्लेच्या दरम्यान. शेवटचा बॉल शफल होऊन खेळला, बॅकची कडा आणि झेल ड्रॉप. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. अनुराग मोहिते टीमचा कॅप्टन एक सोपा झेल सोडलाय. सनी कसबेचा रॉंग वन पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल तो मात्र बॅटची कडा घेऊन गेला आणि एजाजला मिळालंय जीवदान. पहिलं षटक संपलंय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3-1. सनी कसबेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळावायला काही हरकत आहे का? चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा, 1 फलंदाज बाद. ऐकूया डीजे सुरभीचं चांगलं संगीत. हा शेवटचा बॉल पहा, पडल्यानंतर बाहेर गेला, म्हणजेच तसा पाहिला तर लेग स्पिन टाकत होता. हा रॉंग वन होता लेफ्टी बॅटरसाठी. ऑफ ब्रेकच्या अंदाजामध्ये टाकला आणि झेल सोडलाय. मॅच ऑन. चांगलं षटक होतं. राहुल सातव सेकंड ओव्हर मध्ये. वाघोली पुणे परिसरातील गोलंदाज राहुल सातव सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. सनी कसबे सध्या स्क्रीनवर तुमच्या हा हिरो आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करत आलाय. सनी कसबेकडे पाहिल्यानंतर असे लोक नेहमीच इतिहास रचतात. काय गोलंदाजी केली राहुल सातव सेकंड ओव्हर मध्ये. 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. काहीशी अशीच परिस्थिती होती पहिल्या डावामध्ये. टीम श्रीते स्पोर्ट्स अकॅडमीची 3 ओव्हर मध्ये विकेट गमावल्या त्या 5 त्यांनी, आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गेला रोहित खरात आणि रोहित खरातने जोरात बॅटिंग केली. अफलातून बॅटिंग. अर्धशतक नोंदवलं. त्याच अर्धशतकाच्या जोरावर सचिन लालदास तापकीर यांचा संघ फायनल मध्ये जाईल की एजाज सोलकर यांचा संघ फायनलची लढत खेळताना दिसेल. योगेश पेनकर चर्चा होते, स्वतःशीच थोडासा बोलतोय, मनातल्या मनात चाचपडतोय. धावा कराव्या लागतील, लक्ष मोठं आहे. सेकंड ओव्हर मध्ये राहुल सातव शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट कव्हर, पॉइंट शॉर्ट कव्हर, मिड ऑफ मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल हुक केलाय, फिल्डर आहे, झेल टिपलाय, फलंदाज बाद. यावेळेला सलमानने कोणती चूक केलेली नाहीये. आउट होतोय योगेश पेनकर. योगेश पेनकर परतलाय. शॉर्ट बॉलचा वापर. पहिल्याच बॉलवर राहुलने दिली हुल. शॉर्ट बॉल टाकला, हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज सलमानच्या हातामध्ये हा बॉल विसावलाय. शॉर्ट फाईन लेगला त्याने झेल टिपलाय. 3 धावा, 2 फलंदाज बाद. अशी परिस्थिती सध्या मिसबा हॉलिडेज कातळीची. इथून कमबॅक करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये अजित मोहिते. दादर नायगावचा सिक्सर किंग. नुकत्याच झालेल्या मुंबई प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराची बाईक जिंकली आहे, परंतु कौतुक व्हायला पाहिजे राहुल सातवचं. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. सनी कसबे पहिल्या षटकामध्ये 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये राहुल सातवची 1 विकेट. मिसबा हॉलिडेजवर थोडासा दबाव, परंतु मैदानामध्ये असे 2 रणधुरंदर आहेत की ते सामना सोडणार नाहीयेत.
ते कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतात. त्याच्यामध्ये एजाज कुरेशी त्याचे जर मिजाज आज चांगले असतील क्रिकेटच्या प्रती तर हा सामना कधीही उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचं मी कौतुक करेन. सनी कसबे चांगली गोलंदाजी, दुसरं षटक. राहुल सातव पहिलाच बॉल विकेट, यांनीही कमाल केली आहे. सामना दोलायमान रंगतोय. कधी घड्याळाचं किंवा तराजूचं पारड एका बाजूला झुकतंय, कधी दुसऱ्या बाजूला. पहिल्या डावामध्ये 5 विकेट गेल्या, त्यावेळेला दबाव बनला. त्याच्यानंतर मैदानामध्ये रोहित गेला, त्याने अर्धशतक नोंदवलं. कधी पारड इकडे झुकलं, कधी तिकडे. फुलर लेनचा बॉल, क्षेत्ररक्षक आहे. विकेट विकेट. शेरू लोहार च्या खात्यामध्ये हा झेल आहे आणि राहुल सातवच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट आहे. आउट होतोय गोल्डन डकचा शिकार अजित मोहिते. तीन रन 3 विकेट इथे गमावलेले आहेत. 3 महत्वाचे फलंदाज. ही इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिकची संधी, चांगला झेल. मिडॉनला टिपलाय, फलंदाज झालाय फेल. आउट होणारा खेळाडू होता अजित मोहिते आणि मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन बबलू पाटील, नेता, दिशादर्शक, तारणहार या टीमचा बॅटिंग करावी लागेल. दबाव पूर्णपणे संघावर आहे कारण महत्वाच्या 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिक बॉल गोलंदाजीसाठी राहुल सातव. वाघोली पुणे या परिसरातील खेळाडू. राहुलने आतापर्यंत 2 धक्के दिलेत. आता पाहूया तिसरी विकेट तो मिळवू शकेल का. ही इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल समोर बबलू पाटील. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक झालेली नाहीये. 5 पर 2 गोलंदाजांनी घेतलाय. बरकतने देखील 5 विकेट घेतल्या होत्या. राहुल पुढचा बॉल घेऊन हॅट्रिक बॉल बबलूच्या अगेन्स्ट. ओहो, परफेक्ट यॉर्कर. बरोबर सन्मान दिलाय बबलूने. येतो डॉट बॉल. पहिलं षटक भेदक, दुसरं षटक बरोबर टप्प्यावर, दुसरं षटक झणझणीत आणि इथेही धावा येताना दिसत नाहीयेत. मिसबा हॉलिडेज कातळीसाठी 82 धावांचं लक्ष्य. पहिल्या डावामध्ये रोहित बरसला, अगदी तसा खेळ करावा लागेल. 9 चेंडूमध्ये 3 धावा, 3 विकेट गमावल्यात मिसबा हॉलिडेजने. पुनरागमन धडाक्यात करावं लागेल. बबलू तयार. बबलू साठी हा बॉल बॅटच्या आतमध्ये लागतोय. फाईन लेगचा फिल्डर धावतोय बॉलच्या मागे. आउटफील्ड फास्ट आहे. डीप मध्ये बॉल अडवला गेला, तोपर्यंत 2 धावा. सलमान होता. चांगलं क्षेत्ररक्षण सलमानचं. 2 धावा रोखू शकणार नाही सलमान. टीमची धावसंख्या 5. लक्ष या मॅच मध्ये 82 करायचे आहेत. मोठं टार्गेट सेट झालंय. सुरुवात थोडीशी खराब झाली आहे परंतु पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. असंच काहीच चित्र मैदानामध्ये पाहिजे. याच उक्तीवर तुम्हाला लढावं लागेल. संघर्षाचं मैदान आहे. परंपरा संघर्षाची आहे या आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाची. कारण गेले 22 वर्ष क्रिकेटचा हा महासंग्राम रंगतोय. चर्चा होते क्रिकेटची, चर्चा होते या खेळाडूंची, प्रसिद्धी मिळते या खेळाडूंना याच आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. राहुलचा हा बॉल हवेत आहे. मिड विकेटला फिल्डर येतोय. बबलू पाटीलची विकेट धोक्यात आहे आणि इथे एक चांगला झेल अमित तांबेने टिपलाय. पिंपरीचा अमित तांबे झेल टिपतोय. आउट होईल बबलू पाटील. आता जाईल इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अखिलेशने गोलंदाजी केली, त्याचं काम झालं आणि आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पंकज जाधव. बूम बूम पंकज मैदानामध्ये दाखल होतोय ऍज अ इम्पॅक्ट प्लेयर. ही पहा आतापर्यंतची गोलंदाजी राहुलची. योगेश पेनकर हुक शॉट आउट झाला फाईन लेगला. सलमानने झेल टिपला. त्याच्यानंतर अजित मोहितेचा झेल मिडॉनला टिपण्यात आला शेरू लोहार कडून. शेरू लोहारने चुकाच केलेल्या नाहीयेत आणि हा मिडविकेटला झेल टिपला क्षेत्ररक्षक होता अमित तांबे. बबलू पाटील आउट. 3 विकेट राहुलच्या या ओव्हरमध्ये. 5 ला 4 अशी परिस्थिती मिसबा हॉलिडेज कातळीची.
ही फुटबॉलची स्कोर लाईन नाहीये मित्रांनो. 5 धावा आणि 4 विकेट. तुम्ही फुटबॉलची मॅच पाहत नाही आहात. इथे अजून संघर्ष करावा लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर एजाज कुरेशीला आज सर्वोत्तम खेळ करावा लागेल पंकज जाधवच्या बरोबरीने. शेवटचा बॉल. इम्पॅक्ट प्लेअर. यस, पंकज जाधव मैदानाच्या आतमध्ये गेलाय अखिलेश सिंगच्या जागेवर. अखिलेश सिंगने गोलंदाजी केली, त्याचं काम संपलं. आता पंकज जाधवला त्याचं काम करावं लागेल. सध्या शांतता प्रेक्षकांची, कारण जागाच नाहीये, जल्लोष नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीमध्ये बॅटिंग झाली, दुसऱ्या इनिंग मध्ये तसा खेळ झालेला नाहीये. पत्त्यांचा बंगला कोसळावा अगदी तसेच फलंदाज एका पाठोपाठ परतले डगआउट मध्ये. राहुलचा हा बॉल हवेत खेळलाय, फिल्डर खाली. आणखीन एक विकेट. नरसिंग पालमपल्लीने झेल टिपलाय. 4 विकेट राहुल सातवने घेतल्यात आणि या मॅच मध्ये पकड मजबूत आहे. आता श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे दमदार असं कमबॅक. डाव गडगडला पूर्णपणे. 5 वर 5 विकेट. 5 धावा आहेत स्कोर बोर्डवर आणि 5 विकेट गमावलेले आहेत. ही फुटबॉलची स्कोर लाईन नाहीये. हॉकीचा सामना तुम्ही पाहत नाही आहात. हा सामना क्रिकेटचा आहे. एका पाठोपाठ एक विकेट गमावली आहे. इम्पॅक्ट प्लेअर गोल्डन डकचा शिकार पंकज जाधव. एजाज कुरेशीचा झेल सोडलाय विकेट किपर अनुराग मोहितेने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीम हडल. सर्व खेळाडू एकत्र. सनी कसबे च्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल दिलाय अनुराग मोहितेने. 24 चेंडू 77 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये थोड्याच वेळात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक दीपक पवार या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित होणार आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने. नामदार कॅबिनेट मिनिस्टर उदयजी सामंत साहेब यांची ती स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, त्या स्पर्धेचे शिल्पकार दीपक पवार थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित होत आहेत. 24 बॉल 77. 24 चेंडू 77 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. सनी कसबे गोलंदाजीसाठी. सनीने कमाल केली आहे. सनीने शांत ठेवलंय फलंदाजांना. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सनीची राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लेफ्टी बॅटर मैदानामध्ये एजाज कुरेशी, त्याच्या बरोबरीने आकाश चारेकर. चांगला खेळ करावा लागेल. अजूनही एक आशेचा किरण आहे मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच एजाज कुरेशी. त्याला लढावं लागेल या मॅच मध्ये. कधी कधी असेही सामने फिरतात. ग्लेन मॅक्सवेलचा तो डाव आठवा, वर्ल्ड कप मध्ये केलेली खेळी आठवा अफगाणिस्तानच्या विरुद्ध. सामना कधीही बदलू शकतो अशीच परिस्थिती होती. 92 ला आय थिंक 5 विकेट गमावल्या होत्या ऑस्ट्रेलियन टीमने आणि तिथून ग्लेन मॅक्सवेल मैदानामध्ये आला. 6 गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर एकाएकी सामन्याचं चित्र त्याने बदललं. इथे 5 ला 5 आहेत, 24 ला 77 करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये एजाज कुरेशी आहे. विध्वंसक फलंदाजी करावी लागेल. विध्वंस क्रिकेटचा पाहिजे, फटक्यांचा पाहिजे. सनी कसबे समोर आहे, जास्त वेळ घेत आहे अनुराग मोहिते. 2 ओव्हर नंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. सनी कसबे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोर मारलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार येतोय एजाजच्या बॅटमधून. पहिला षटकार. थँक्यू डीजे. डीजेच्या कन्सोल जवळ भरपूर प्रेक्षक आहेत, त्यांनी तिथून थोडस बाजूला जायचंय. तिथे डिस्टर्ब करू नका डीजे मास्टरला. एक चांगला षटकार एजाज कुरेशीच्या बॅटमधून थोडासा पुढे टाकलाय. सनी कसबेने त्याच्यावर तुटून पडलाय एजाज कुरेशी. धावा झाल्यात 11. 11 धावा फलकावर लागल्यात. लॉस ऑफ 5 विकेट. मैदानाच्या आतमध्ये एजाज कुरेशी आहे तोपर्यंत मॅच ऑन.
ही नम्र विनंती आहे, मॅचची रिदम तोडू नका. प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग घेऊ नका. ओव्हर नंतर टीम मीटिंग घेऊ शकता. प्लीज फास्ट क्रिकेट खेळा. सनी कसबे एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आतमध्ये आणलाय. डीप मध्ये लॉंग ऑन लॉक ऑफ. व्ही शेप मध्ये 2 खेळाडू तैनात करण्यात आलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हर खाली ठेवलंय. निमंत्रण आहे, आमंत्रण आहे. बॉल तयार. सनी कसबे पुढचा बॉल घेऊन फुल टॉस. झोपलाय एजाज कुरेशी. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दुसरा षटकार. एजाजचे मिजाज आता सुरू झालेत. त्याच्या बॅट मधून सलग दुसरा षटकार. डीजे थँक्यू डीजे. चांगली फलंदाजी एजाज कुरेशीची. पहिले दाखवलं की मी स्विच हिट मारणार, त्याच्यानंतर बैठक, मागचा पाय वाकवला आणि बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिथे प्रेक्षक बनले क्षेत्ररक्षक. 6 धावा येत आहेत. प्रसिद्ध होईल की नाही हे माहित नाही, परंतु सिद्ध होण्याची धडपड कधी सोडणार नाही. हेच इथे सांगत असताना एजाज कुरेशी. काय फटका होता. प्रॉपर टायमिंग. सनी कसबेवर दबाव निर्माण केलाय. या मॅच मध्ये मी मगाचीच उल्लेख केला, जोपर्यंत एजाज कुरेशी आहे तोपर्यंत हा सामना अजून संपलेला नाहीये. हा सामना रंगेल. 2 षटकार, 22 चेंडू, 65 धावा. एजाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल सनीचा. आता मात्र चुकीचा फटका निवडला एजाजने. हा बॉल जाऊन शरीरावर आदळलाय. येतोय डॉट बॉल, कारण पॉइंटला कोणी नाहीये, कव्हर्सला कोणी नाहीये, म्हणूनच हा फटका निवडण्याचा प्रयत्न एजाज कुरेशी कडून. हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. हे खेळाडू बरोबर जाणतात एक्झॅक्ट फिल्डर कुठे आहेत, कुठून क्षेत्ररक्षक काढलाय, कुठे मारायचंय. हा प्रयत्न होता एजाजचा, तो निष्फळ ठरतोय. डॉट बॉल येतोय. 15 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा, 5 फलंदाज बाद. सनी कसबे 2 षटकार, त्याच्यानंतर 1 डॉट बॉल. 21 चेंडू, 65 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. एजाज साठी फुलर लेनचा बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. बॉल चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. आणि बॅटिंग टीमने घेतलेला आहे DRS व्हाईट बॉल साठी. डिसिजन पेंडिंग, 1 रिव्ह्यू. त्याचा वापर इथे होईल. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं, पंचांचा निर्णय काय असेल. ऑन फील्ड अंपायर उमेश मांजरेकर यांचा इशारा येतोय. हा डॉट बॉल आहे. टीव्ही अंपायर प्रभू यांचा निर्णय पाहूया काय येतोय. एजाज कुरेशी मैदानामध्ये 2 षटकार त्याने मारलेत. आकाशला खातं उघडायचंय. 1 रिव्ह्यू आहे, त्याचा वापर इथे केला गेलाय. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सेमी फायनलचा महासंग्राम तुमच्या समोर रंगत असताना सर्व प्रेक्षकांच्या नजरा आता आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर डाव्या बाजूला खेळलेल्या आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे, त्याच्यामुळे रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता त्यांच्याकडे रिव्ह्यू शिल्लक नाहीये. 17 धावा, 5 फलंदाज बाद. सनी कसबेचा आणखीन 1 डॉट बॉल. 2 षटकार मारले सनी कसबेवर. हल्ला केला, परंतु त्याच्यानंतर प्रति हल्ला सनी कसबे करणार नाही. तो सनी कसबे कसा. त्याच्यानंतर 2 डॉट बॉल. 20 चेंडू, 65 धावांची आवश्यकता. 10 षटकार कमीत कमी मारावे लागतील इथपर्यंत पोहोचायचं असेल तर. सनी कसबे पुढचा बॉल घेऊन एजाज कुरेशी समोर. हा बॉल पायात होता, फ्लिक केलाय. हलक्या हाताने ढकलत असताना सिंगल इथे मिळेल. 1च धाव एजाजच्या खात्यामध्ये. आता थोडासा सन्मान दिलाय, संयम दाखवलाय एजाज कुरेशीने. त्याला माहिती आहे प्रत्येक वेळेला आपण आक्रमक भूमिकेमध्ये खेळू शकत नाही. थोडासा संयम दाखवणं गरजेचं आहे. चांगला फ्लिक केलाय. 1 धाव मिळताना दिसते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18. लास्ट बॉल आकाश तारेकर. सुरुवात करायची शून्यातून. शून्याचा शोध भारतीयांनीच लावला. शून्यातून विश्व निर्मिती होऊ शकते. tenniscricket.in या वेबसाईटवर तुम्ही नवीन असाल, या वाहिनीवर नवीन असाल, युट्यूबवर जा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 18 लाखाचा पल्ला आता गाठणारं हे पहिलं एकमात्र चॅनल होईल. tenniscricket.in. पुन्हा एकदा बॉलर तयार. सनी कसबे शेवटचा बॉल या षटकातला. आकाशसाठी फटका हवेत आहे. मिड ऑफ मागे चाललाय. झेल होईल. आणखीन 1 शून्यावर फलंदाज बाद. नरसिंग पालम पल्लेचा आणखीन 1 झेल. आकाश आउट होतोय गोल्डन डकवर.
इंडियस ठरला हा गोलंदाज. हा आला या स्पर्धेमध्ये, त्याने मिस्ट्री बॉलिंग केली, कोणाला समजलेली नाहीये. मोठमोठ्या फलंदाजांची शिकार केली सनी कसबेने आणि हा खेळाडू आज अक्षरशः चमकला असं म्हणायला हरकत नाहीये. आणखीन एक विकेट त्याने घेतली आहे. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, कधी गुगलीचा वापर तो करतोय. दोन्ही बाजूला बॉल फिरवतोय. आकाशची विकेट देखील त्याने घेतली आहे. 0 आकाश आउट. या मॅच मध्ये अनेक खेळाडू 0 आउट झालेत. अनेक खेळाडू आतापर्यंत या मॅच मध्ये 0 बाद झालेत. 18-6 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. एजाज कुरेशी 14 खेळतोय. 4 फलंदाज 0 बाद झालेले त्या टीमचे. बॅटिंग कार्ड जर पाहिली तर तुषार 0. पहिला धक्का 0वरच बसला. आउट होणारा तुषार रणदिवे, त्याच्यानंतर योगेशने 2 केल्या. अजित 0 आउट झाला मिड ऑनला. त्याच्यानंतर पंकज जाधव आउट झाला मिड ऑफला. आकाश सारेकर मिड ऑफला 0 आउट झाला आणि आता मैदानामध्ये आलाय नितीन माटुंगे कोल्हापूरचा. 3 षटक 18 धावा, 6 फलंदाज बाद अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅट बदलताना दिसेल. आता गोलंदाजीसाठी रोहन खरात. रोहन खरात फिरकीचा जादूगर, पिंपरी चिंचवडचा गोलंदाज. मोठी महानगरपालिका पिंपरी चिंचवड, तिथून बिलॉंग करणारा खेळाडू. एनबी ट्रॉफी मध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गोलंदाजी देखील तेवढीच दमदार केली आहे. याची देखील एक रील प्रचंड व्हायरल झाली होती. जगत सरकारच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना त्यांनी फिरवलेले बॉल. सिमेंटच्या खेळपट्टीवर बॉल फिरवू शकेल का? रोहन खरातच्या विरुद्ध आता बॅट बदलली आहे फलंदाज एजाज कुरेशीने. 18 चेंडू 64 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षणाची सजावट डीप मध्ये, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, कव्हर्स खाली. रोहन खरात बदल केलाय टीम मध्ये अनुराग मोहितेने. पहिला बॉल बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. अनुरागने झेल सोडला होता, त्याच्यामुळे आता प्रत्येक बॉल महत्वाचा आहे या षटकातला. एजाज कुरेशीच्या विरुद्ध पहिला डॉट बॉल येतोय. 17 बॉल मध्ये 64 धावांची आवश्यकता अजूनही असेल. पुढचा बॉल पुढे टाकलाय, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर स्वतः धावतोय. शेरू लोहार ही भिंत आहे. शेरू लोहारला भेदणं कठीण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय शेरू लोहारने या स्पर्धेमध्ये. एकच धाव मिळते एजाज कुरेशीला. 16 चेंडू 63 धावांची आवश्यकता असेल. एलईडी स्क्रीन आहे समोर, तिथे प्रेक्षक त्याच्यावर उभे राहिलेले आहेत. तिथून थोडंसं बाजूला व्हा प्लीज. रोहन खरात आडव्या बॅटने ते खेळला. नितीन माटुंगे डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे कंप्लीट होईल. एकच धाव मिळताना दिसेल. अजूनही 62 धावा करायच्या आहेत. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉल 62 धावा. रोहन खरात कमी वयाचा हा गोलंदाज, परंतु वयापेक्षा क्रिकेट तुम्ही कसं खेळता, कसं विरोधी टीमच्या खेळाडूंना शांत ठेवता, त्यावर तुमच्या नावाची चर्चा होते. क्रिकेटमध्ये वयाला महत्व नाहीये. एज इज जस्ट नंबर. आणि यावेळेला पुल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. एजाज कुरेशीने पाठवला बॉल भवानी कॉम्प्लेक्सच्या 3ऱ्या फ्लोअरवर. षटकार. डी विंगचे जे प्रेक्षक आहेत थोडंसं वाचून राहा आणि तिथे तेच चित्र पाहायला मिळालंय. तिथला जो एक छोटासा प्रेक्षक होता
तो देखील स्वतःला वाचवताना दिसला. असा फटका मारला एजाज कुरेशीने. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटचा स्विंग चांगला आहे, परंतु बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. एजाज कुरेशीने 3 षटकार नक्की मारलेत या मॅच मध्ये, परंतु अजूनही त्याला मोठे फटके मारावेच लागतील. 13 चेंडू 56 धावा. 56 करायचे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल मोठा फटका पाहिजेच. शफल झालाय. विकेट कीपरने बॉल सोडलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सलमानचं. सलमानने बॉल अडवलाय. बायचा इशारा पंच करतायत. म्हणजेच काय 12 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता असेल या सेमी फायनलच्या मॅच मध्ये. 12 बॉल 55 धावा. येस डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतो आहे आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2024 मंच या ठिकाणी आपण पाहू शकता वजनदार झालाय, परंतु आता आपल्या बरोबर शिवसेना नेते आदरणीय संदेशजी पारकर साहेबांचं अगदी थोड्याच वेळात मंचावरती आगमन होणार आहे. ते या ठिकाणी या मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. अगदी थोड्याच वेळात त्यांचं शुभ आगमन मंचावरती होईल. ओव्हर टू कम बॉक्स. 4 विकेट घेतले होते या अगोदर राहुल सातवने. वाघोली पुणेचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 5 मध्ये. त्याच्या समोर एजाज कुरेशी. 12 चेंडू 55 धावा. हे समीकरण 9 षटकार मारायचे आहेत 12 बॉल मध्ये. या ठिकाणी निश्चितच आपण ज्यांची चातक पक्षाप्रमाणे वाट बघत होतो ते संदेशजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जिल्हा प्रमुख आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा विहंगम संगम आदरणीय सन्माननीय संदेशजी पारकर साहेबांचं आगमन होतं. आपले आयोजक त्यांना या ठिकाणी सन्मानपूर्वक मंचावरती घेऊन येत आहेत. शिवसेना नेते आणि त्याचबरोबर जिल्हा प्रमुख आदरणीय संदेशजी पारकर. आपलं सहर्ष स्वागत. आपण अस्वस्थ व्हावं. त्यांच्यासोबत आलेले मान्यवर त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. सामना पुन्हा एकदा रंगतदार आहे. तो सुरू होतोय. जाऊया कुणालदा त्यांच्या दिशेनं. ओव्हर टू कम बॉक्स. पारकर साहेबांचे इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने. जय महाराष्ट्र साहेब. 12 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. त्याचबरोबर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे शिल्पकार दीपक पवार साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी चे आयोजक शिल्पकार दीपक पवार साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. दीपक दादा आपल्याला विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावर आपलं हे सहर्ष स्वागत. 12 बॉल 55. ओहो, फटका हवेत आहे. प्रॉपर टायमिंग दिसतंय. बॉल सीमा पार. पहिला षटकार एजाज कुरेशीच्या बॅट मधून या इनिंगचा 4था षटकार. अकरा बॉल आणि 49 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. 8 षटकार मारावे लागतील अजूनही. मॅच ऑन. दुसरा बॉल पॉइंटला स्लॅश केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. एजाज कुरेशीच्या बॅट मधून येतोय चौकार. डीजे.
प्रशंसा कर्तृत्वाची होत असते, नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते. यावेळेला एजाज कुरेशीचा षटकार, त्याच्यानंतर येतोय चौकार. मॅच ऑन, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हेच इथे सांगतोय एजाज कुरेशी. आज जर सामना जिंकून दिला या जखमी वाघाने, तर मात्र इथल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घर करून जाईल एजाज कुरेशी. त्याच्या नजरेमध्ये एक आग दिसते, त्याच्या नजरेमध्ये धावांचा शोध दिसतोय. हा सामना रंगतोय. 10 बॉल 45 धावा. राहुल सातव गोलंदाजी मार्कवर, पुढचा बॉल घेऊन यावेळेला फटका हवेत आहे. इथे संधी निर्माण झाली आहे. फिल्डर खाली, कॅच पकडलाय शेरू लोहारने. शेरू आहे तर शक्य आहे. राहुलने फायपर पूर्ण केलाय. 5 विकेट राहुल सातवच्या खात्यात. एजाज कुरेशी आउट, 7वा धक्का मिसबा हॉलिडेजला. आणि या स्पर्धेला नवा चेहरा, नया आयाम देने का काम जिन्होंने किया है, अर्थात दीपक दादा पवार यांचं मंचावरती आगमन होतंय. एक स्पर्धा निश्चितच सर्वांच्या मनामध्ये घर करून आहे. कोकणातल्या 2 स्पर्धा, आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, अर्थात निश्चितच मुकुटमणी आहेत या कोकणाचे. दीपक दादा पवार, आपलं सहर्ष स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यावेळेला असत बा. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री. कुणाल दाते. 9 चेंडू मध्ये 45 धावांची आवश्यकता. 9 बॉल 45 धावा. दीपक दादा पवार यांचे इथे आगमन झालंय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे शिल्पकार, आपलंही सहर्ष स्वागत. 9 चेंडू 45 धावा. राहुल सातवने विकेट घेतलेत 5. हे 5 विकेट सध्या स्क्रीनवर. योगेश पेनकर, अजित मोहिते, दुसरी विकेट त्याची. चांगली गोलंदाजी. त्यानंतर बबलू. यानंतरचे 2 विकेट नंतर पाहू. पुढचा बॉल शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट आणि काउ कॉर्नर गॅप मध्ये जाईल का? डीप मध्ये फिल्डर येतोय अमित तांबे. अमित तांबेने देखील बबलू पाटीलचा झेल टिपलाय. राहुल लोहार, शेरू लोहार यांनी या स्पर्धेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 10 झेल टिपले असतील. एक्झॅक्ट 10 झेल त्याने टिपले. त्याच्यानंतर पंकज जाधवची विकेट, ही 4थी विकेट एकाच ओव्हरमध्ये त्याने घेतल्याने एजाज कुरेशी ही 5वी विकेट. 5 विकेट हॉल, फायपर. हा बॉल नक्की मॅच झाल्यानंतर या खेळाडूला देणं गरजेचं आहे. एक्सप्रेशन पहा, जल्लोष करतोय. 5 विकेट हॉल. सचिन लालदास तापकीर नक्की खुश असतील. संघ मालक जर पाहत असतील हा सामना, नो डाऊट पाहतच असतील, कारण आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. एजाज सोलकर तरी ते उपस्थित आहेत. 8 बॉल 44 धावांची आवश्यकता. फलंदाज मैदानामध्ये नितीन माटुंगे, कोल्हापूरचा खेळाडू. आज अगदी तशी तिखट फलंदाजी करावी लागेल. बॅटची कडा, फ्लाय स्लिप मध्ये बॉल टर्न होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. सलमान तिथे आहे. फाईन लेग आणि थर्ड मॅन. इथे जे क्षेत्ररक्षण केलंय सलमानने, तिथून बॉलच गेलेला नाहीये मागे. चांगलं क्षेत्ररक्षण. 7 चेंडू 43 धावा. या बॉलवर मोठा फटका मारावाच लागेल तर सामना जिवंत राहील लास्ट ओव्हर मध्ये, अन्यथा हा सामना समाप्तीच्या मार्गावर चाललाय. विजयाचा जल्लोष करताना दिसेल श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी, ज्या श्रीतेजने अतिशय तेजोमय कामगिरी केली आहे स्पर्धेमध्ये. 7 चेंडू 43 धावा. लक्ष्य 82चं होतं, आता 43 करायचे आहेत. फटका समोर मारलाय. टायमिंग चांगलं वाटतंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा, षटकार. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 37. 6 चेंडू 37 धावा. म्हणजेच काय, 6 मध्ये 6 मारले तरी देखील सामना सुपर ओव्हर मध्ये रंगू शकतो. या पण ऐकूया डीजे सुरभीचं एक चांगलं संगीत.
शेवटचं षटक टाकण्याची तयारी, त्याच्या खांद्यावर हे षटक सोपवण्यात आलंय श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी पुणे कडून. लक्ष 37 धावांचा आहे. 6 बॉल मध्ये 6 मारले नितीन माटुंगेने, तर सुपर ओव्हरचा थरार इथे रंगू शकतो. तुडुंब गर्दी प्रेक्षकांची, आनंद विभोर झालेत सर्व प्रेक्षक, मंत्रमुग्ध झालेत सर्व प्रेक्षक. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, कोकणातली परंपरा लाभलेली आणखीन एक महत्वाची ट्रॉफी. चर्चा होते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची, चर्चा होते आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची, आणि सध्या आपण पाहतोय तोच क्रिकेटचा महासंग्राम. 6 चेंडू 37 धावा. नितीन माटुंगे अगदी कोल्हापुरी तडका द्यावा लागेल या सामन्याला बॅटने मात्र, कारण 6 बॉल मध्ये 37 करायचे आहेत, म्हणजेच काय तर 6 षटकार मारल्यानंतर सामना बरोबरी सुटू शकतो. शेवटचं षटक टाकण्याची तयारी सुधीर साबळेची. ओतूर एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर, जिथे नजर जाईल तिथे फक्त प्रेक्षक पाहायला मिळतील. पुढचा बॉल, पहिला बॉल या ओव्हरचा. पहिलाच बॉल खेचला अक्षरशः. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 टप्पे घेत फिल्डर आलाय. रोहन खरातने बॉल थांबवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय नितीन माटुंगे, आणि 2 धावा इथे कंप्लीट होतील. 35 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 35 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. आता सामना थोडासा एकतर्फा चाललाय, झुकत चाललाय पूर्णपणे. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणेच्या दिशेने या संघाने ते प्रवेश मिळवला, आणि काय खेळलेत हे सर्व यंगस्टर अनुराग मोहितेच्या नेतृत्वात. कमी गतीने टाकलाय. व्हॉट अ शॉट. आकाशाला गवसणी घालत असताना बरोबर मंचावर मारलाय हा षटकार. चांगलं टायमिंग, चांगला फटका. 4 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. मुख्य व्यासपीठावर सलामी देणारा षटकार मारलाय. पुन्हा एकदा सज्ज होईल नितीन माटुंगे पुढचा बॉल घेऊन. सुधीर यावेळेला बॅटची कडा घेतली. फाईन लेगला फिल्डर बॉल अडवतोय. इथेही फक्त एकच धाव मिळताना दिसेल. सामना समाप्तीच्या मार्गावर. 3 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 3 बॉल 28 रन. संदेशी पारकर साहेब इथे उपस्थित आहेत. जिल्हाध्यक्ष आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि बरोबर त्याच व्यासपीठाच्या दिशेने एक षटकार आलाय. 3 बॉल 28 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 28 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. सुधीर चांगला फटका. हवेत खेळलाय. डीप मध्ये जाईल. मिडविकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीचे. हे फटके पहिल्या 3 ओव्हर मध्ये आलेले नाहीयेत, त्याच्यामुळे संघ अडचणीमध्ये आलाय. मिसबा हॉलिडेज कातळी पहिल्या 3 ओव्हर मध्ये फक्त 18 धावा होत्या, आणि त्याचमुळे हा सामना आता समाप्तीच्या मार्गावर आहे. श्रीतेज 11 चरोळी पुणे हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. फक्त औपचारिकता शिल्लक. 2 बॉल 22 धावा. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. फाईन लेगला जातोय. एकच धाव मिळेल. 21 धावांची आवश्यकता. फायनल मॅचचं तिकीट आता ऑलमोस्ट पक्क झालंय. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय, आणि 14 धावांनी हा सामना जिंकत
टीम श्रीते स्पोर्ट्स अकॅडमी चरोली पुणे फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलाय. कोइंडे 11 कालवीच्या विरुद्ध फायनल मॅचचा थरार थोड्याच वेळात सुरू होईल.